आलेले आहेत. वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत. तर ह्या मूर्ती म्हणजेच आपल्या भारताची ओळख आहे. पूर्वी पूर्वी मूर्ती पाहिली की आपल्याला मनात एक प्रकारचा आदरभाव जागृत होतो आणि आपली ही परंपरा आहे. तर अशा हजारो वर्षापासून घडवल्या जाणाऱ्या मूर्तींचं देखील एक शास्त्र आहे व ते शास्त्र आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्याविषयीची ओळख आपल्याला डॉक्टर भाग्यश्री पाटसकर या करून देणार आहेत. तर त्या पुणे येथे राहणाऱ्या आहेत. मूर्तिशास्त्रामध्ये त्यांनी PhD केलेला आहे. तसंच भारतीय संस्कृतीचा अभ्यास आणि आकलनासाठी त्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला याबद्दल अधिक मार्गदर्शन करावे आणि आपली थोडक्यात ओळख मला जेवढी होती तेवढी मी करून दिली आहे. तर आपली पूर्णतः ओळखही आपण करून द्यावी. जय गुरुदेव. आलेत का? जय गुरुदेव. हा आहेत मॅडम, मला वाटतं श्रेया पाटसकर नावाने. हो, नमस्कार सर. सगळ्यांना शुभ प्रभात. हा व्हिडिओ, तुमचा व्हिडिओ ऑन करा लागेल. आणि नमस्कार. सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी काय करायचं, त्यांची माईक बंद करून ठेवा म्हणजे डिस्टर्बन्स होत नाही. तर सकाळी सकाळी प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी चालू असतं. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो ऑन ठेवा. सुरुवात करूयात का? हो मॅडम, सुरुवात करा. हो, चालेल. माझं नाव दिसतंय श्रेया पाटसकर. हे करायचं ना? हा. ओके, शेअर स्क्रीन करते. नमस्कार सर्वांना. आणि एका वेगळ्या विषयासाठी आपण भेटतो आहोत. म्हणजे मलाही छान वाटतंय की तुम्ही सगळे योग विषयाचे साधक आहात आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती घेण्यासाठी पुढे येत आहेत. मला असं वाटतं माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हो 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 येतो. येतो. हो येतो. हो, येतो. आणि इंट्रोडक्शन टू आयकोनोग्राफी असं फार मोठं हे दिलेलं आहे. आयकोनोग्राफी म्हणजे मूर्तिशास्त्र आणि ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी किंवा एकूणच पुरातत्वशास्त्र या विषयाकडे मी वळले, तीच मुळात योगाच्या माध्यमातून. म्हणजे त्याचं असं झालं, की 10वी नंतर जरा मोठी सुट्टी मिळते शाळेला. तर त्यावेळेला माझ्या आईनी मला विवेकानंद केंद्राच्या योग शिक्षा शिबिराला पाठवलं होतं. ते 1 महिन्याभराचं निवासी शिबिर होतं. त्यावेळेला मला असं वाटलं, की काय-काय सांगतायत हे इथे नवीनच होतं सगळ्या जगात. आपण पहिलं पाऊल ज्याला आपण म्हणतो बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे एकटं टाकणं हा तो प्रसंग माझ्या आयुष्यातला होता. आणि त्यावेळेला आम्हाला मृणालिनी देसाई यांनी वेदांच्या बद्दल काही माहिती सांगितली आणि त्याच्यातनं आपला धर्म, त्याचं सगळं तत्वज्ञान या सगळ्यांची चर्चा त्यांनी एका बाजूला केली. आणि त्याच्यात मला असं लक्षात आलं, की असे काही विषय असतात अभ्यासाचे आणि ते पण विचार करण्यासारखे आहेत. त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि त्यावेळेला पुरातत्वशास्त्राकडे बहुतेक माझं म्हणजे ते एक दार उघडलं गेलं असं म्हणता येईल. त्याच्यामुळे एकूणच योग आणि पुरातत्वशास्त्र, मूर्तिशास्त्र यांच्या अभ्यासाचा तो योग जो तेव्हा जुळून आला होता, त्याच्यामुळे आज आपण एकत्र भेटतो आहोत. नंतरही काही ठिकाणी मी काही लेखन करू शकले. लोकांसाठी काही इतर स्लाईड शो किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं हा विषय पोहोचवू शकले. त्याचा मला एक आनंद वाटतो आणि आपण जे काही शिक्षण घेतलं त्याचा थोडंफार काहीतरी उपयोग होतोय याच्याबद्दल एक थोडंसं समाधानही वाटतं आहे. हिंदू धर्माची ओळख किंवा भारताची संपूर्ण ओळख मूर्तींमुळे होते. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.
भारताची ओळख म्हटल्यावर तुम्ही म्हणाल, की जैन, बौद्ध. हो, हे खरं म्हणजे सुरुवातीला निरीश्वरवादी किंवा मूर्तिपूजेच्या विरोधात होते. पण आता त्यांच्याही मूर्ती आपण नंतरच्या काळात बनवल्या. कारण आपण परंपरावादी लोक आहोत. आपल्याला परंपरेवर जास्त प्रेम आहे. त्यामुळे त्या निरीश्वरवादी मंडळींच्या सुद्धा मूर्ती करून आपण त्यांची पूजा करायला सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पुरातत्वशास्त्रामध्ये असं असतं, की पुरावा दाखवणं फार महत्वाचं आहे. तर हा पुरावा आपल्याकडे हरप्पा संस्कृतीच्या संदर्भात आपल्याला दिसतो. त्याच्या आधी काही अश्मयुगीन संस्कृती किंवा अश्मयुगीन जीवन जेव्हा भारतीय माणूस जगत होता, त्यावेळेला सुद्धा जी चित्र काढली आहेत आपण, भीमबेटका किंवा वारंगळला पांडवगुट्टा, बदामीच्या लेण्या आहेत, त्यांच्या परिसरामध्ये सुद्धा अश्मयुगातल्या माणसाचे म्हणजे साधारण इसवी सन पूर्व अ, किंवा आजपासून एक 60,000 वर्षापूर्वीची जी चित्र आहेत, तर 60 ते 50,000 वर्षापूर्वीची चित्र आपल्याला दिसतात आणि ही अश्मयुगातल्या माणसांनी काढलेली चित्र आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं, की काहीतरी एखादं प्रतीक किंवा एखादी व्यक्ती घेऊन त्याची पूजा करणं, त्याच्यासमोर नतमस्तक होणं, ही कल्पना त्यांच्याकडे होती आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतीकांची पूजा करणं, ही पद्धत सुरू झाली. आणि मूर्तिपूजा म्हणजे तरी काय असतं? प्रतीक पूजा. मूर्ती हे एक प्रतीक आहे. जे लोक म्हणतात ना, की काही म्हणजे ज्या काही धार्मिक परंपरा आहेत, त्या म्हणतात, की आम्ही मूर्तीची पूजा करत नाही. पण ते दुसऱ्या कुठल्यातरी प्रतीकाची करतात ना, म्हणजे एकूणच काय मूर्तीची पूजा होतच असते वेगवेगळ्या प्रकारे. आज आपण इथे समोर बघतो आहोत हा हरप्पा संस्कृतीमधला बैल आहे किंवा नंतर ह्या बैलाला आपण नंदी म्हणून खूप मान आपल्या सगळ्या धार्मिक परंपरामध्ये दिलेला आहे. तर ह्या बैलाची सगळ्यात सुरुवातीची अशी ही प्रतिमा आहे. आपण सगळीकडे देव आहे असं म्हणतो आणि नंतर त्याच्या वेगवेगळ्या मूर्ती घडवतो. आपल्या त्या सगळ्या मूर्ती खूप सुंदर आहेत असं वाटतं. काय सुंदर देव आहे. म्हणजे माझ्या सर्वेक्षणाच्या काळामध्ये जेव्हा मी विदर्भात फिरत होते, माझा पी-एच-डीचा विषय विदर्भातल्या मूर्ती असा होता. तर त्या काळामध्ये कुठे जर एखाद्या गावात वगैरे गेलो आपण विचारात एक 30-35 वर्षाची 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे तेव्हा काही एवढं असं इंटरनेट वगैरे असं काही नव्हतं. तर गावात आपण गेलो गाडी घेऊन, की विचारायचं, की इथे कुठे जुनं मंदिर आहे का? कुठलं काय देवाची मूर्ती आहे का? की लोक म्हणायचे, "हो, हो. तो खूप सुंदर देव आहे बघा, बघा तिकडे." आणि आपण तिथे जावं तर एखाद्या धोंड्याला त्यांनी शेंदूर फासलेला असतो आणि मोठे डोळे लावलेले असतात ते बटबटीत दिसणारे आणि "काय सुंदर देव आहे बघा, काय छान मूर्ती आहे." असं ते म्हणतात. म्हणजे काय त्यांची श्रद्धा असते म्हणून त्यांना त्याच्यातलंच ते सौंदर्य सगळं दिसत असतं. एरवी त्याच्यामध्ये खरं कुठल्याही सौंदर्याच्या ज्या काही आपल्या कल्पना असतात, त्याप्रमाणे काहीच नसतं. म्हणजे आपल्याला श्रद्धेमुळे हे सगळं सौंदर्य किंवा त्याच्यातलं देवता रूप जाणवत असतं. तेव्हाच आपल्या मनात प्रश्न येतो खरं म्हणजे, की मूर्ती निर्माण कशा झाल्या? मुळात देव ही कल्पना तरी कशी निर्माण झाली? बाकीच्या अ, संस्कृतींमध्ये म्हणा किंवा बाकीच्या धर्मांमध्ये याचा विचार वेगळ्या पद्धतीने झालेला आहे आणि तो खूप नंतर झालाय आणि भारतीय संस्कृतीमध्ये या भारतीय भूभागामध्ये देव कसा निर्माण झाला? हे विश्व कसं निर्माण झालं? कोणी केलं आपल्याला सगळ्यांना तयार? हे आपल्या रोजच्या आहार, निद्रा, भय, मैथुनम याच्या पलीकडे जाऊन विचार करणारे लोक आपल्याकडे सुरुवातीला होते. खूप मोठ्या प्रमाणात होते आणि खूप चांगले विचार त्यांनी केलेले आहेत. आपला सगळ्यात प्राचीन ग्रंथ म्हणजे ऋग्वेद आहे. आणि यातल्या सगळ्या साहित्यामध्ये म्हणजे ऋग्वेदाच्या ज्या ऋचा आहेत ते त्यातली सूक्त किंवा कविता म्हणजे ऋचा. त्या ऋचा त्यांची कडवी असतात. या सगळ्या सूक्तांमध्ये म्हटलं काय आहे? तर वेगवेगळ्या देवदेवतांची त्यांनी आराधना केली आहे. आणि या देवतांचं स्वरूप कसं आहे? निसर्गाच्या शक्तींची पूजा करणारे ते लोक लोक होते. अगदी प्राथमिक अवस्थेतला धर्म असं आजच्या काळात आपण जर त्याला म्हटलं, तरी सुद्धा त्यांना प्राथमिक म्हणू शकतो का? हे तुम्हाला आता अ, कळेल, की आपण प्राथमिक अवस्थेत आहोत खरं म्हणजे एवढा तांत्रिक प्रगती करून सुद्धा विचारांच्या पातळीवर आपण किती लोअर लेव्हलला आहोत. ह्या ऋग्वेदातल्या मंडळींनी साधारण एक असं मानतात, की आजपासून 5,000 वर्षापूर्वी हा ऋग्वेद रचला गेलेला आहे. तर ह्यातल्या मंडळींनी निसर्गाच्या शक्तींची पूजा केली आहे. हं. तर ऊन, वारा, पाऊस, जमीन, नदी असे ज्या आजूबाजूला दिसतात अगदी डोंगर सुद्धा.
तर या सगळ्या निसर्गाच्या घटकांची त्यांनी आराधना केली आहे. म्हणजे कसं, की या निसर्गामुळे आपलं जीवन अगदी सुरळीत सुरू राहतं, हे त्यांना कळलं होतं. त्यामुळे या नैसर्गिक शक्तींची पूजा त्यांनी केली आहे. पण हे करताना आपला देव कसा दिसत असेल, असा विचारही त्यांनी केलाय. म्हणजे "अरे पावसा तू खूप पडू नको, प्रमाणातच पड. एकदम कमी पण नाही आणि जास्त पण नाही." पण मग हा पाऊस दिसत कसा असेल? याची कल्पना म्हणजे पर्जन्यदेव कसा असेल बरं? या सगळ्या कल्पनांमधून नैसर्गिक शक्तींना त्यांनी मानवी रूप दिलेलं आहे. ही थोडीशी नंतरची स्टेज म्हणता येईल. आधी या स्वर्गात राहणाऱ्या म्हणा किंवा कुठेतरी अंतराळात राहणाऱ्या देवदेवतांना आपण काहीतरी वस्तू पोहोचवल्या पाहिजेत. म्हणजे त्यांनी चांगला पाऊस पडावा, बेताचं ऊन पडावं, खूप जास्त नको, खूप कमी नको, अशी सगळी तुमची इच्छा आहे ना. मग तो देव राहतो कुठे? अंतरिक्षात कुठेतरी राहतो. त्याच्यापर्यंत आपल्या काही गिफ्ट पोहोचवल्या पाहिजेत. भेटवस्तू आपल्याला आपण जे काही त्याला द्यायची इच्छा आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवायचं कसं? मग वरती जाणारं कोण आहे? जमिनीवरून वर जाणारं कोण आहे? तर धूर किंवा अग्नी हे आपल्याला दिसत होतं. आणि त्यामुळे यज्ञातून आपण या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी कल्पना आपल्या डोक्यात आली. यज्ञात म्हणजे आगीमध्ये त्या काही वस्तू. मग आता कुठल्या बरं वस्तू असतील? यथा देहे तथा देवे. मला काय आवडतं? मला खीर खायला आवडते. छान मऊ-मऊ, गरम-गरम तूप-मीठ भात खायला आवडतो. चला मग तेच द्यायचं. समजा मला बकरीचं मांस खायला आवडतं. चला मग ते देऊयात. अशा पद्धतीने जे मला आवडतं, जे मला पाहिजे, चांगलं वाटतं, त्या गोष्टी त्या अग्नीत टाकल्या, की त्या देवापर्यंत पोहोचतील. असा एक अतिशय भाबडा भाव त्यांचा होता आणि त्यातून सुरुवात झाली यज्ञ संस्थेची. अशी यज्ञकुंड आपल्याला सिंधू सरस्वती म्हणजे हरप्पा संस्कृतीच्या बऱ्याच ठिकाणी मिळालेली आहेत. इथे आपल्याला दिसतो आहे तो बैल. हा सुद्धा हरप्पा संस्कृतीच्या वेगवेगळ्या मुद्रा असतात त्यांच्यावरती सापडलेल्या आहे. भांडी असतील किंवा काही अशा गळ्यात किंवा ताईतासारख्या गळ्यात घालण्यात किंवा दंडावर बांधण्यासाठी असलेल्या मुद्रा त्यांच्याकडे लाखोनी सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे देवदेवता आहेत. त्याच्यात हा बैल आहे. आता ह्याच्यामध्ये ही मंडळी बैलाची पूजा करतात किंवा त्याला पवित्र मानतात. हे अगदी आपल्याला स्पष्टच दिसतंय. आणि शेतीची सुरुवात केलेली आहे. इथे बैलाला दोरीने बांधलेलं पण आपल्याला दिसतंय. बांधून ठेवलंय. म्हणजे शेतीची सुरुवात होते आहे आणि त्यावेळेला बैलाच्या मदतीने आपण शेती करू शकतो, याची कल्पना आल्यामुळे ही बैलाचा महत्त्व देणाऱ्या काही चित्रांचं आपल्याला इथे प्रमाण वाढताना दिसतंय आणि खूप वेगवेगळ्या देवदेवता सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. सगळ्यात सुरुवातीला आपण पूजा केली ती मातृदेवतेची. सुरुवातीला म्हणजे कधी? जसं मी मगाशी म्हटलं अगदी अश्मयुगाच्या काळामध्ये सुद्धा मातेची पूजा आपण सुरुवातीला केलेली आहे, की हिच्यामुळे आपल्याला जन्म मिळतो आणि ही आपलं पालन-पोषण करते, त्यामुळे ही महत्त्वाची आहे. ही कल्पना त्यांनी खूप खूप जुन्या काळात म्हणजे अगदी अश्मयुगात आजपासून एक 50,000-60,000 वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा आपल्याला धड कपडे घालायचे भान नव्हतं, अशा काळात सुद्धा आपण मातेची पूजा केलेली आहे. सगळ्यात पहिले पृथ्वी तलावर माणसाने जर कोणाला वंदन केलं असेल, तर ते आईला केलेलं आहे. तिची महती त्याला किती मोठ्या प्रमाणात इतक्या सुरुवातीच्या काळात लक्षात आली आहे, हे तुम्हाला दिसेल इथे. ह्या हरप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी आपण उत्खनने केली, त्याच्यामध्ये सापडलेल्या या मातृका मूर्ती आहेत. ही तर बैलांची गाडी चालवते आहे किंवा बैलांना हाकते आहे इथे. उभी आहे आणि ही जाते त्यांना घेऊन. हिच्या डोक्याच्या भोवती ह्या 2 पाट्या तुम्हाला दिसतील. आपल्या पणत्या असतात की नाही, तशा प्रकारच्या ह्या पणत्या आहेत. अशा अनेक मूर्ती आपल्याला सापडल्या आहेत आणि माहिती का फक्त भारतात नाही, फ्रान्समध्ये आहेत, चीनमध्ये आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती बहुतेक जिथे कुठे अश्मयुगीन वसाहती आपल्याला दिसतात, तिथे आपल्याला सापडतात. एक माता असते आणि तिच्या डोक्याच्या भोवती अशा कपाळावरच्या बाजूला 2 बाजूला अशा 2 वाट्या असतात. आणि त्याच्यामध्ये दिवा लावायची पद्धत त्या काळामध्ये असावी. कारण काही ठिकाणी याच्यात काजळी धरलेली आपल्याला सापडलेली आहे. म्हणजे तेल, तूप किंवा काही प्राण्यांची चरबी वगैरे घालून इथे दिवा लावावा, ही कल्पना त्याच्यामध्ये होती. हा, इथे दिसलं सुद्धा आपल्याला आता. इथे सुद्धा आपल्याला माता दिसते आहे आणि तिच्या
पोटावरती असं काही लहान बाळासारखी अ, हं. एक प्रतिकृती आहे. म्हणजे एकूणच मातेची पूजा ही कल्पना अगदी जुन्या काळापासून आहे आणि हरप्पा संस्कृतीच्या काळात त्याच्या मूर्ती आपल्याला दिसतायत. मोहेंजोदारो, कालीबंगन, कायथा, दंगवाडा, मल्हार अशा अनेक ठिकाणी आपल्याकडे हरप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची उत्खननं झालेली आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मूर्तींच्या सोबतच यज्ञकुंड सापडलेली आहेत. इथे मग प्रश्न येतो आपल्याला काय शिकवलं होतं शाळेच्या पुस्तकांमध्ये? आर्य आले, ते यज्ञ करत होते. इथले लोक यज्ञ करत नव्हते. इथले लोक मूर्तींची पूजा करत होते. तुम्ही सगळे आर्य आहात. तुम्ही काय केलं? तुम्ही इथे मूर्तीची पूजा करणाऱ्या लोकांना मारलत किंवा पळवून लावलं इथून आणि इथे तुम्ही घुसलात. मग जसे तुम्ही घुसलात, तुम्ही परके आहात. मग तुम्ही आम्हाला का म्हणता जा म्हणून? मग आम्ही पण आलो आणि तुमच्यावर राज्य केलं तर कुठे बिघडलं? ही जमीन ना तुमची आहे ना आमची आहे. त्याच्यामुळे लुटा. ही जी पद्धत इंग्रजांची होती, त्यांनी आपला बुद्धिभेद करण्यासाठी हा आर्य सिद्धांत जो मांडला, त्याचा बेस आपल्या धार्मिक कल्पनांवरनं त्यांनी उचलायचा प्रयत्न केला सुरुवातीला आणि त्यांनी असं दाखवायचं आटापिटाच केला, की आर्य कोणीतरी वेगळे लोक होते, ते बाहेरून आले आणि इथल्या द्रविड नावाच्या मंडळींना त्यांनी हाकलून लावलेलं आहे आणि हरप्पा संस्कृती ही सापडली, हे इंग्रजांनीच त्यांचं उत्खनन केलेलं आहे. ते सगळं द्रविड मंडळींचं काम होतं. त्यांना तुम्ही म्हणजे आर्यांनी, आपण लोकांनी हाकलून लावलं. आपण कसे आहोत गोरे, उंच वगैरे. आपल्यापैकी कोणीतरी आहेत का गोरे आणि उंच आणि ते जे काही आर्यांचं वर्णन केलंय तसं निळ्या डोळ्याचे, घाऱ्या डोळ्याचे, किती कमी आहेत. असे कोणीच नाहीयेत. हे स्वतःचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. तर ते यज्ञ करणारे लोक हे नंतर आले, असं सांगितलं गेलं. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी उत्खननं झाली. आणि सिंधू सरस्वती नदीच्या परिसरात सापडणारी ज्याला आपण हरप्पा संस्कृती म्हणतो, त्या सिंधू सरस्वती संस्कृतीचे जवळ-जवळ एक 1500 हून अधिक जागांचं उत्खनन भारतभरात झालेलं आहे आणि अतिशय चांगलं महत्वाचं म्हणजे एक सनावलीचं उत्खनन नुकत्याच झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी काही हाडं सापडली, साधारण 116 बरियल आपल्याला तिथे सापडले. दफन केलेली होती. रथांमध्ये त्यातली काही दफनं केलेली होती. म्हणजे त्या मृत व्यक्तींना रथात झोपवून त्या पेटीमध्ये व्यवस्थित घालून रथात झोपवून आपण त्यांना अ, अ, त्यावेळेला पुरलेलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि या सनावली या गावात मिळालेल्या ह्या 116 हाडांच्या सांगाड्यांचे डी वगैरे सुद्धा टेस्ट केले गेले. सुरुवातीला आपल्याकडे कोणी त्याचं काही मानलं नाही, की हे काय तुम्ही भारतीय आपण लोक काय करतो, आपण काही एखाद्या आपल्या विद्वानाने काही सांगितलं, अभ्यास केला, त्याच्यावर आपला विश्वास जरा कमी असतो. जेव्हा ते गोऱ्या मंडळींकडनं येतं ना, तेव्हा आपल्याला ते पटतं. आता योगाचंच बघा ना, हजारो वर्ष त्या योग आपण प्रॅक्टिस करतो आहे. तेव्हा आपल्याला त्याचं काही महत्त्व नव्हतं. आणि ज्यावेळेला ते गोऱ्या साहेबाकडनं आलं, की वाह! फार चांगलं आहे. त्यांनी योग जेव्हा सुरुवात केली, प्राणायाम वगैरे व्यवस्थित एक योगाच्या किंवा आयुर्वेदाच्या अनुषंगाने जीवन जगणं किती महत्वाचं आहे. हे त्यांनी जेव्हा जगाला सांगितलं, तेव्हा ते आपल्याला पटलं. तसंच झालं, की हे 116 जी दफनं किंवा हाडांची सांगाडे आपल्याला सापडली सनावलीमध्ये हरियाणामध्ये ही जागा आहे. तिथल्या डी-एन-एचा जो रिपोर्ट आपल्या इथल्या शास्त्रज्ञांनी दिला, आपल्याला ते काही फारसं पटलं नाही. त्याच्याऐवजी मग आपल्याला काय आवडलं, परदेशात पाठवलं मग आपण ते. आणि कोरियामध्ये जेव्हा त्याचा सगळा अभ्यास झाला आणि त्यांनी कळवलं, की सध्याचे भारतीय लोकांचे जे काही डी आहेत, त्याच्याशी हे व्यवस्थित मिळतायत. आणि ही सगळी भारतीय माणसं आहेत. तेव्हा आपल्याला जरा ते पटलं. थोडंसंच पटलं, सगळ्यांना ते पटलं नाही अजूनही. तर पण आर्य हे कोणीतरी बाहेरून आले वगैरे असं काही नाहीये आणि ते यज्ञ करत होते आणि इथले लोक करत नव्हते असं काही नाही. इथे आपल्याला दिसतंय एक मुद्रा सापडलेली आहे. हरप्पा संस्कृतीमधलीच ही एक मुद्रा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काही चौकोनी आकार दिसतो आहे. लांबून बघताना असं कदाचित वाटेल, की हे काहीतरी डिझाइन काढलंय. पण हे यज्ञकुंडाचं चित्र आहे आणि अशीच यज्ञकुंड तिथे साईटवरती अनेक ठिकाणी आपल्याला सापडलेली आहेत. हे कालीबंगनचं एक आहे. कालीबंगनला तर शेनचिती सुद्धा सापडलेली आहे. ससाणा हा जो पक्षी असतो, त्याच्या आकारामध्ये केलेलं ते यज्ञकुंड आहे आणि ते काही विशिष्ट यज्ञांसाठी तसं केलं जायचं. म्हणजे मूर्तिपूजा
आणि अग्निपूजा किंवा यज्ञ करणं ही कल्पना ह्या दोन्ही गोष्टींचा वापर हरप्पा संस्कृतीमध्ये अगदी मुबलक प्रमाणात होत होता. मोहेंजोदरोमध्ये सुद्धा आपल्याला यज्ञकुंड सापडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता कसं होतं आपण काही हवी अर्पण करतो. यज्ञामध्ये काही आहुती देतो. कधी-कधी आता घरी सुद्धा पूजेला बसलं, एखादी वस्तू नसली, तर गुरुजी काय म्हणतात, त्याच्यासाठी आपण अक्षता वाहूया. नाही का? स्नानार्थे अक्षतां समर्पयामी. म्हणजे स्नान कसं घालणार तर समजा ती मातीची मूर्ती आहे किंवा त्याला स्नान घालणं काही कारणाने शक्य नाहीये, तर आपण त्यासाठी अक्षता समर्पित करतो. तसं यज्ञामध्ये सुद्धा समजा एखादी वस्तू आपल्याला त्यावेळेला उपलब्ध नाही होत आहे, तर त्याच्याऐवजी मातीच्या काही असे गोळे हाताने दाबायचे. मुष्टिका म्हणतात त्यांना. मुष्टी म्हणजे मूठ. तर त्या मुठीमध्ये आपल्या मातीचे ते गोळे दाबायचे आणि यज्ञामध्ये त्या आहुती त्याची द्यायची. अशी पद्धत होती आणि मोहेंजोदरोमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा मुष्टिका सुद्धा सापडलेल्या आहेत. म्हणजे समजा आता मला बकरीचा त्याच्यामध्ये हवी द्यायचा आहे, पण काही कारणांनी माझ्याकडे ती उपलब्ध नाही. तर काय करायचं? तर त्या मातीच्या अशा मुटकुळे ज्याला आपण म्हणतो, अशा मुष्टिका वळायच्या आणि त्या यज्ञात टाकायच्या. म्हणजे जणू काही प्रतिकात्मक मी एक अर्पण केलेलं आहे तुला काही माझ्याकडनं वस्तू. हे जर त्या देवाला सांगायचं असेल, तर त्या गोष्टी केल्या जायच्या. ते सुद्धा आपल्याला सापडलेलं आहे. अशा प्रकारचा अभ्यास नंतरच्या काळामध्ये खूप झाला आणि हे लक्षात आलं, की मूर्ती आणि अग्निपूजा दोन्ही करणारे लोक हरप्पा संस्कृतीच्या काळामध्ये होते. त्यामुळे आता हा जो आर्यांचा वगैरे सगळा जो सिद्धांत पूर्वीच्या काळात मांडला गेला, तो सगळा अगदी चुकीचा ठरलेला आहे. कालबाह्य झालेला आहे. आता वेदांमध्ये मूळ विषय यज्ञविधी हा जरी असला, तरी काही ठिकाणी वेदात सुद्धा ऋग्वेदात विशेषतः मूर्तींचे संदर्भ व्यवस्थित येतात. जसं की इंद्राचं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे. तर त्याच्यात म्हटलेलं आहे, की अ, हा इंद्र कसा आहे? सुशिप्र म्हणजे ज्याचे गाल गोबरे आहेत आणि त्याचे केस कुरळे आहेत. तो सोनेरी रंगाचा आहे आणि अशा ह्या इंद्राची मूर्ती मी अजिबात विकणार नाही. कोणी मला 10 गायी दिल्या तरी सुद्धा मी त्याला ही सुंदर अशी इंद्राची मूर्ती देणार नाही. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख एका सूक्तामध्ये केलेला आहे. बहुतेक देवांची वर्णनं करताना त्यांचं शारीरिक वैशिष्ट्ये त्यांची सांगितलेली आहेत. म्हणजे त्या देवाची काहीतरी कल्पना किंवा त्याचं कुठल्यातरी स्वरूपात त्यांनी सादरीकरण नक्की केलं असेल. कारण अशी तर आता पवन मला त्याची पूजा करायची आहे, पर्जन्याची करायची आहे. कुठे दिसतोय? कसा असेल मग तो? मग जर काही समजा पर्जन्य देव असेल, तर तो सडपातळ बांध्याचा, उंच किंवा असा काही असेल का? की चांगला भरदार शरीर यष्टीचा दणकट माणूस असेल? काय असेल? आदिती ही त्यांची पृथ्वी किंवा माता म्हणून तिची पूजा आहे. आदिमाता सर्व देवांची माता असल्याचं त्यांनी म्हटलंय आदिती. तिचं पण वर्णन आहे. तर अशा वेगवेगळ्या देवदेवतांचं वर्णन करताना त्यांनी त्या देवांची शारीरिक वैशिष्ट्ये सांगितली आहेत. जसं इंद्राचा सोनेरी कोट किंवा सोनेरी रंग आहे. तर शिवरुद्र हा कसा आहे त्याचे कुरळे केस आहेत. मोठे लांब असे कुरळे केस आहेत. वरुण कसा आहे तो दर्शत आहे. वरुण दर्शत आहे म्हणजे सुंदर आहे दिसायला. त्याचं दर्शन हे अतिशय आकर्षक आणि छान असं त्याचं दर्शन आहे. तर अशा प्रकारचं वर्णन वेदांमध्ये मूर्तींचं केलेलं आहे. या मूर्ती कशासाठी असतात? आपण त्या तयार केल्या, तर का केल्या बरं? ईश्वर या संकल्पनेवर मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला काहीतरी वस्तू हवी असते आणि म्हणून आपण मूर्ती तयार केल्या. हे एक प्रतीक आहे. अशा प्रतीकांची पूजा, त्यावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न सगळ्याच धर्मांमध्ये करतात. एका अर्थाने सध्याचे सगळे धर्म म्हणजे उपासना पद्धती या मूर्तीपूजक आहेत. म्हणजेच प्रतीक पूजक आहेत असं म्हणता येईल. आपण मूर्ती केल्या म्हणजे आपल्याला देव त्या रूपात दिसतोय, असं म्हणायचं आपण. आपण वेगवेगळ्या रूपात देव बघतो म्हणून त्याच्या मूर्तीसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकाराने केलेल्या आहेत. आणि देवाला अनेक कामं असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्या मूर्ती करताना त्याला अनेक हात दिलेले आहेत. एक काम असेल तर आपल्यासारखं 2 हातांनी भागेल. पण त्याला कामं खूप आहेत ना. त्याच्यामुळे कारण आपणच ती सांगितली आहेत, हे कर, ते कर, ते कर. मग त्याला आपण अनेक हात दिलेले आहेत.
जसा आपला उद्देश असेल, आपली ती पूजा करण्यामागे, तशा प्रकारे आपण मूर्ती घडवलेल्या आहेत. जसा उद्देश, तशी मूर्ती आणि देवाची कल्पना आपण केलेली आहे. आता मूर्ती घडवताना सुरुवातीला मी म्हटलं, की प्रतीक म्हणून आपण त्यांचा विचार केलेला आहे. हे सुद्धा एक प्रतीक आहे. आता ह्याला तसं पाहिलं तर काही नागडोळे आहेत का? तसं रंगरूप काही आहे का? नाही. पण हे बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर महादेव अवतीर्ण होतात. हे शंकराचं प्रतीक आहे, शिवलिंग आहे. मूर्ती ह्या वेगवेगळ्या प्रकारांच्या असतात. त्याच्यामध्ये अ, व्यक्त आणि अव्यक्त हा एक भाग असतो. म्हणजे व्यक्त स्वरूपातल्या अशा काही मूर्ती असतात. प्रत्यक्ष तुमच्या समोर दिसतंय तुम्हाला. त्याचं हात, पाय, नाक, डोळे सगळं कळतंय. व्यक्त आणि दुसरा प्रकार असतो अव्यक्त. नंदी पाहिला तरी तुम्हाला मगाशी बैल पाहिलात, लगेच तुम्हाला वाटलं, नंदी आहे हां, शिवपूजा. हर हर महादेव आलं ना मनामध्ये. मग ह्याचा अर्थ काय? नंदी हा आपल्या शिवाचं प्रतीक आहे. महादेवाचं प्रतीक आहे. अशा प्रकारची ही अव्यक्त प्रतीकांची पूजा किंवा अशा अव्यक्त स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याकडे मूर्ती आपण घडवलेल्या आहेत. हे प्रतीक आहे. जसं शिवाची पूजा आपण लिंग रूपात करतो, तशाच पद्धतीने शाळग्रामची पूजा विष्णूसाठी आपण करत असतो. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे व्यक्त. व्यक्त रूपामध्ये आपण देव दाखवतो. याच्यात आपल्याला स्पष्ट दिसत असतो तो. त्याचे हात, पाय, त्याच्या हातातल्या वस्तू, त्या वस्तू ओळखल्या की म्हणजे आपल्याला ओळखू येतातच, की लगेच कळतं हा कुठला देव आहे. कदाचित समजा आपल्याला हे असं त्रिशूळ नुसतं एखाद्या ठिकाणी दिसलं, तर आपण काय म्हणू? आणि त्याच्याभोवती असा नाग समजा गुंडाळला असेल, तर नुसतं त्रिशूळ दिसलं तरी हा शिव आहे, हे कळतं. चक्र बघितल्याबरोबर कुठेही सुदर्शन चक्र काढलं, की तुमच्या लक्षात येतं की विष्णूचं काहीतरी इथे काम आहे. विष्णू पूजा आहे. हे लगेच लक्षात येतं आपल्या. अशा प्रकारे ही प्रतीकं ही देवांचं एक प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण ही मूर्ती किंवा तो देव आपल्या समोर आलेला आहे, तो कसा आलेला आहे? तर एक व्यक्त स्वरूपामध्ये त्याला आपण मांडलेलं आहे. मूर्त रूपात देव दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आयकॉनिक फॉर्म आणि अव्यक्त हा अॅनिकॉनिक फॉर्म असं आपण बघतो. आता स्वस्तिक जरी काढलं तरी आपल्याला कळतं की ही सूर्याची पूजा आहे. स्वस्तिक आपण त्याला लगेच हळदी-कुंकू वाहतो. सूर्याचं प्रतीक आहे. चक्र किंवा गतिमानता याचं ते प्रतीक आहे. तसं सूर्याची मूर्ती नाही घडवली तरी सुद्धा नुसतं स्वस्तिक काढून आपण त्याला नमस्कार करू शकतो. असा हा सगळा प्रवास आहे. ह्या मूर्तींचा अभ्यास करताना किंवा त्यांचा सगळा जो काही प्रवास झाला, तो बघताना असं लक्षात येतं, की जशी लोकांची भावना आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांची गरज आहे, त्याप्रमाणे मूर्ती घडवल्या गेल्या. रामतापनीय नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यात म्हटलंय, "उपासकानां कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना." उपासकांचं जे काही कार्य आहे, त्याप्रमाणे ब्रह्माच्या रूपाची कल्पना आपण केली आहे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मतत्व, ब्रह्मदेव नव्हे. तर ब्रह्मतत्वाची जी काही रूपकल्पना आहे, ती आपण कशी करतो? आपलं जसं काम असेल त्याप्रमाणे आपण त्याला रूप देत असतो. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रामदास स्वामींनी देशभर हनुमानाची मंदिरं स्थापन केली. त्यांना काय अपेक्षित होतं त्यातून? त्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन लोकांनी बलोपासना करावी. सूर्यनमस्कार घालावे, दंडबैठका, जोर काढावेत आणि आपलं शरीर तंदुरुस्त करावं. तंदुरुस्त मनातच तंदुरुस्त म्हणजे मनातून आपण या इंग्रजांच्या विरुद्ध, मुघलांच्या विरुद्ध लढणार आहोत. ही कल्पना नंतरच्याही काळामध्ये लोकांना पटलेली आहे. तुमचं शरीर चांगलं असेल, मजबूत आणि निरोगी असेल, तर मन पण चांगलं राहतं आणि तुमच्यामध्ये धाडस, शौर्य हे येऊ शकतं. आणि ह्यासाठी हनुमानाची मंदिरं योग्य आहेत. उपासकानां कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. जर का इथे सरस्वतीची मंदिरं स्थापन केली असती तर? तिथे जाऊन आपण जोर बैठका काढल्या असत्या का? आपलं शौर्य वाढलं असतं का? सरस्वतीचं मंदिरही आवश्यक आहे, तिची पूजाही आवश्यक आहे. पण आता आपलं काम काय आहे? बलोपासना. म्हणून त्यासाठी हनुमान. आणि जर अभ्यास करायचा असेल कुठल्याही शाळेत, कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये आपल्याला काय दिसतं? सरस्वतीच्या मूर्ती आहेत. कारण उपासकांचं कार्य काय आहे?
त्या दृष्टीने आपण आपल्या देवाची कल्पना तिथे मांडलेली आहे. सरस्वतीच्या रूपात. किंवा अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा आपण म्हणतो भवानी तलवार दिलेली आहे. ती कोणी दिली? भवानी देवीनी. जी कोण आहे? युद्ध करणारी आहे. महिषासुरमर्दिनी. तिथे लक्ष्मी, सरस्वती, पार्वती अशा ज्या मवाळ रूपातल्या देवी आहेत, त्यांचं काम नाही. तिथे योजना करताना कोणाची केलेली आहे? तर भवानी देवीची केलेली आहे. म्हणजे जे आपलं उद्दिष्ट आहे, त्यानुसार आपण त्या देवांच्या कल्पना करत असतो. त्यानुसारच मूर्ती घडवत असतो. आता आपण पाहिलं, की अ, जसं आपलं काम आहे, आता धन्वंतरीकडे आपण जे डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्यानुसार त्याची मूर्ती आपण घडवतो आणि त्या दिवशी त्याची पूजा करतो. त्याच्याकडे मागताना आपण "मला खूप पैसे दे रे बाबा" असं म्हणतो का? नाही. धन्वंतरीकडे जर आपण डोकं टेकायला गेलो, तर म्हणतो "माझं आरोग्य चांगलं राहू दे." बालाजी नाही का सध्याच्या काळातला. तिथे जाऊन आपण मला तर लढायला जायचंय, मला सैन्यात भरती व्हायचं तर शक्ती दे, असं नाही म्हणणार. आपण तिथे जाऊन खूप पैसे देण्यासाठीच त्याला विनंती करणार आहोत. अशा पद्धतीने जसं काम म्हणजे आताच्या काळात सांगायचं तर माझं हे डिपार्टमेंट नाही, तुम्ही दुसरीकडे जा. ते दुसऱ्या मजल्यावर आहे. असं जे सांगितलं जातं, ती पद्धत आपण अंगीकारली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या देवदेवतांची आपण योजना केली आहे. एकूणच भीती आणि कृतज्ञता यातून देवपूजा, मूर्तीपूजा सुरू झाली आणि मानवापेक्षा वेगळी आणि जास्त कामं देवाला असतात. म्हणून आपण त्याला जास्त अवयव जसं की अधिक संख्येने हात, डोकं वगैरे आपण त्याला दिलेले आहेत. पुढे वेगवेगळ्या कारणांनी मूर्तींचे प्रकार वाढत गेले. कारण उपासकानां कार्यार्थम. आपलं काम जसं बदलत गेलं किंवा वाढत गेलं, तसे मूर्तींचे प्रकार सुद्धा बदलत गेले, वाढत गेले. आणि त्यासाठी अनेक ग्रंथांची पण निर्मिती झाली. विष्णू धर्मोत्तर पुराण हे जे पुराण आहे त्याच्यामध्ये तर 45 अध्याय हे मूर्तींच्या संबंधातच लिहिलेले आहेत. अनेक आगम ग्रंथ आहेत जसं अंशुमत भेद आगम, कारण आगम, वैखानस आगम अशा ग्रंथांमध्ये मूर्तींचे सगळे प्रकार, त्यांचे नियम यांची चर्चा केलेली आहे. बहुतेक सगळ्या पुराणांमध्ये मूर्तींबद्दल सांगितलेलं आहे. पाणिनीचा अष्टाध्यायी नावाचा एक व्याकरण ग्रंथ आहे. अ, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे संस्कृतचा व्याकरण लिहिण्याचा हा त्याचा पहिला प्रयत्न आहे. संस्कृत भाषा, तिचं व्याकरण हे असं अष्टाध्यायीमध्ये खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मूर्तींचा पाणिनी उल्लेख करतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा मूर्तींची आणि मंदिरांची त्यांनी चर्चा केली आहे आणि याच्यापुढे तर शिल्परत्न, बृहत्संहिता, शिल्परत्नाकर, रूपमंडन, मानसोल्लास, चतुर्वर्ग चिंतामणी असे एक ना अनेक म्हणजे कित्येक पुस्तकं अशी आहेत, की बहुतेक त्यांची नावं सांगत बसलं तरी 1 तास सहज संपून जाईल. असे पुस्तकं खूप आहेत. ज्यांच्यामध्ये मूर्ती आणि मंदिराची रचना, स्थापत्य वगैरे याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्यातून काय तयार झालं? मूर्तिशास्त्र तयार झालं. आणि अशा ह्या मूर्ती आपण बघितलं, की अव्यक्त स्वरूपात असतात आणि व्यक्त स्वरूपात असतात. 2 प्रकार आपण पाहिले आणि तिसरा काय असतो? व्यक्त-अव्यक्त. प्रतीक म्हणजे अव्यक्त जसं की शिवलिंग किंवा शाळग्राम. नंतर पाहिलं आपण व्यक्त रूप म्हणजे प्रत्यक्ष त्या देवाची मानवाप्रमाणे केलेली मूर्ती. आणि तिसरा प्रकार असतो व्यक्त आणि अव्यक्त मिक्स. दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र आलेल्या दिसतात. इथे आपल्याला दिसतंय एक शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती चेहरा काढलेला आहे. हा शिव आहे. हे कसं कळलं बरं? तर ह्याचा तिसरा डोळा इथे आहे आणि याच्या कपाळावरती म्हणजे डोक्यावर जी मुकुट त्यांनी जटा बांधल्या आहेत, त्याच्यावरती चंद्रकोर आपल्याला दिसते. चंद्रशेखर शिव हे आपल्याला माहित आहे. तो चंद्र त्याच्या डोक्यावर तो धारण करतो आणि तिसरा डोळा असतो. पण शिवलिंगामधनं तो चेहरा पुढे आलेला आहे. म्हणून हे व्यक्त प्लस अव्यक्त म्हणजे व्यक्ताव्यक्त प्रकारची अशी ही मूर्ती आहे. ही मूर्ती म्हणजे लिंगोद्भव शिवमूर्ती. याची एक गंमतशीर गोष्ट आहे. म्हणजे त्याचं काय झालं, की वेगवेगळ्या देवांमध्ये असा म्हणजे स्पर्धाच लागली जणू काही. कोण मोठा? कोण जास्त शक्तिमान? तू का मी? मग विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. त्यांना माहीत नव्हतं शिव तिथे आहे की नाही. तर ते म्हणायला लागले, "मी मोठा." ब्रह्मा म्हणे, "मी सगळी सृष्टी निर्माण केली, म्हणजे मीच मोठा." नाही का?
विष्णू म्हणे, "हो, ते निर्माण करायला काय लागतंय? ते सगळं सांभाळण्याचं काम, त्याचं सगळी रखरखाव, त्याचा जो काही मेंटेनन्स आहे, तो सगळा मी करतो. म्हणजे मी मोठा ना." अशी त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू झाली. आणि त्या वादांमध्ये अचानक त्या दोघांच्या मधनं एक मोठा अग्नीचा स्तंभ कुठून तरी आला आणि अंतरिक्षापर्यंत जाऊन पोहोचला. त्यांना कळेना हे काय आहे? हा असा अग्नीचा एक खांब आल्यासारखा, एक लोळ इकडून तिकडे पोहोचलाय. कोण आहे हा? काय काय प्रकार आहे? मग त्यांच्यामध्ये असं ठरलं, की एकानी स्वर्गाच्या दिशेने जायचं, एकानी जमिनीत पाताळाच्या दिशेने जायचं आणि आपण शोध घेऊयात, की हा कुठून आला आणि कुठे चालला? काय आहे हा स्तंभ म्हणजे? आणि मग त्या दोघांनी एक आपल्याला दिसतंय खाली जातोय. विष्णू खालच्या दिशेने गेलेला आहे आणि अ, हंस घेऊन आपला ब्रह्मावरती अंतरिक्षाच्या दिशेने गेलेला आहे. आणि त्यांना काही त्याचं आदी आणि अंत सापडेना. तेव्हा ते दोघं जण परत आले आणि त्याच्या त्या अग्नीच्या त्या स्तंभामधून प्रत्यक्ष शिव प्रकट झाला आणि त्यांनी सांगितलं, "हा अग्निस्तंभ म्हणजे मी आहे. ना आदी ना अंत असा मी आहे." आणि मग त्यांनी असं मान्य केलं, की हो, हा सर्वोच्च आहे. लिंगोद्भव शिव असं त्याला म्हणतात. निर्माण करणाराही मोठा आहे. त्याचं पालन-पोषण करणारा, मेंटेनन्स राखणारा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. पण जो संहारकर्ता आहे किंवा लय ज्याच्यातनं घडवून आणतो, तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण पहिली पानं गळली नाही, तर नवीन पानं येणार कशी? आणि पहिल्या पानांचं काम पूर्ण नाही झालं आणि त्याच्या आधीच ती गळली तरी सुद्धा नुकसानच आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने हे सगळं लयाला नेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून शिव मोठा असं शिवपुराणात, लिंग पुराणात वगैरे सांगितलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने ही गोष्ट आणि तशी मूर्ती आपण घडवलेली आहे. ह्याच्यामध्ये व्यक्ताव्यक्त म्हणजे शिवलिंगात शिव स्वतः असं आपल्याला दिसतंय. म्हणून जसं व्यक्त फॉर्म आहे प्रत्यक्ष मूर्ती, अव्यक्त आहे प्रतीक, तसं व्यक्ताव्यक्त याच्या 2 गोष्टी एकत्र दिसतात, की प्रतीक आणि मूर्ती असे एकत्र आलेले आपल्याला दिसतात. मूर्तींचा अजून एक प्रकार असतो म्हणजे अचल, चल आणि चलाचल. आता इथे आपल्याला दिसतायत हे देव आपल्याला पटकन ओळखू आले असतील. हा प्रभादेवीचा सिद्धिविनायक आहे मुंबईचा आणि हा बालाजी आहे. यांच्या मूर्ती आपण हलवू नाही शकत. ह्या आहेत अचल मूर्ती. ह्या प्रतिष्ठापित आहेत, इम्मूव्हेबल आहेत. यांना आपण अजिबात इथून उचलू शकत नाही. अशा प्रकारच्या आहेत. या अचल स्वरूपातल्या मूर्ती आहेत. यांना ध्रुव बेर असं सुद्धा काही पुस्तकात म्हटलेलं आहे. ध्रुव जसा ध्रुव अचल असतो, अटळ असतो. तो हलवू शकत नाही त्याच्या जागेवरनं. तशा काही मूर्ती असतात, त्या हलू शकत नाहीत. अचल प्रकारच्या. ह्या कशा आहेत? ह्या चल प्रकारच्या आहेत. त्या तुम्ही हलवू शकता. उचलून इकडून-तिकडे सहजपणे ठेवू शकता. आता ह्या ज्या मूर्ती आपल्याला दिसतायत ह्या साधारण 11व्या, 10व्या, 11व्या शतकातल्या आहेत आणि चोल परंपरेतले हे ब्रॉन्झच्या या मूर्ती आहेत. आता ह्याच्यात तुम्हाला दिसेल या मूर्तींच्या इथे अशा कड्या केलेल्या आहेत पहा आणि पुन्हा हे असे हुक आहेत. या इथे सुद्धा आपल्याला त्या कड्या केलेल्या दिसतायत. ह्या पालखीमधून मिरवण्यासाठी किंवा जेव्हा देवाची मिरवणूक किंवा इतर काही विधी केले जातात, त्यावेळेला ह्या मूर्ती हलवल्या जातात. आपण पाहिला बालाजी आहे, तिकडे सिद्धिविनायकचा गणपती किंवा अशा अनेक मूर्ती आहेत, की ज्या हलू शकत नाहीत. पण तुम्हाला त्या देवाची मिरवणूक काढायची असते, इतर काही सोहळे जसं त्याचा जन्म सोहळा असेल किंवा इतर काही. तर ह्या गोष्टींचे सोहळे करायचे असतील, तर पाहिजे की नाही मूर्ती? मग काय करायचं? मग त्या अशा वेगळ्या छोट्या घडवायच्या आणि त्या एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी आपण वापरायच्या. अशी पद्धत असते. ज्यांना म्हणायचं मूव्हेबल किंवा चलमूर्ती आणि यांचं वर्णन करताना शिल्पशास्त्राच्या पुस्तकात त्यांना उत्सव बेर किंवा कौतुक बेर म्हटलंय. अर्थातच म्हणजे आता मी सांगितलं तसं, की उत्सवांसाठी या वापरल्या जातात. त्याची रथयात्रा असेल, पालखीतनं मिरवणूक असेल एखादा जसं आता आपण पंढरपूरला पालखी नेणार आहोत. तर अशा वेगवेगळ्या देवांचे रथ असतात, पालख्या असतात. त्यावेळेला उत्सवासाठी किंवा कौतुकासाठी या मूर्ती वापरल्या जातात. म्हणून कौतुकबेर किंवा उत्सवबेर अशा प्रकारच्या ह्या चल मूर्ती असतात. म्हणजे आपण इमूव्हेबल पाहिल्या आणि ह्या मूव्हेबल प्रकारच्या आहेत. अचल आणि चल. हा तिसरा प्रकार आहे हा चलाचल. जगन्नाथाची ही मूर्ती आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. ह्या चलाचल प्रकारच्या आहेत. म्हणजे ह्या काही ठराविक वर्षांसाठी एका जागी
थांबलेल्या किंवा ठेवलेल्या असतात ठराविक काळासाठी आणि मग नंतर एखाद्या विशिष्ट दिवशी त्या हलवल्या जातात. म्हणजे दोन्ही प्रकारच्या आहेत. ह्या हलवू पण शकता तुम्ही आणि त्यांना तिथून न हलवता त्याची पूजा सुद्धा करू शकता. त्याला चलाचल असं मिक्स फॉर्म असं म्हणू शकतो. बहुतेक मूर्तींमध्ये कल्याण मूर्ती मंदिरांमध्ये असतात. त्या वर्षभर तिथे ठेवून त्याची पूजा करतात. कल्याण म्हणजे लग्न. त्या देवाचा विवाह करण्यासाठी. विशेषतः शिव-पार्वतीचा विवाह करणं ही एक फार मोठी परंपरा आहे. आणि त्याच्या ज्या कल्याण मूर्ती असतात, ह्या ठेवलेल्या असतात वर्षभर आणि फक्त तो विवाह सोहळा ज्या दिवशी असेल, त्या दिवशी त्या बाहेर काढतात रथामधनं त्याची मिरवणूक काढतात वगैरे. हा आपला जगन्नाथ आहे, बलभद्र आणि सुभद्रा. तर ह्यांच्या या ज्या मूर्ती आहेत अ, भुवनेश्वरच्या, तर ह्या आपण 12 वर्षांनी जेव्हा रथयात्रा असते तेव्हा काढतो आणि मग नवीन घडवतो वगैरे तो भाग. पण ह्या एरवी मात्र अचल असतात. किंवा शेषशायी विष्णू जो आहे अ, आपल्या पद्मनाभ स्वामीच्या मंदिरातला, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चलाचल अशा प्रकारच्या मूर्ती दिसतात. हा आहे कल्याण सुंदर शिव. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल, की या मूर्तीमध्ये ही हलू नये पालखीत ठेवल्यानंतर. तर त्याच्यासाठी असे हे काही हे केलेले असतात जागा सॉकेटसारखं आणि ते अडकवून तिथे फिक्स केल्या जातात. आणि मग हा विवाह सोहळा आपण करत असतो त्या देवाचा. इथे शिव-पार्वतीचा विवाह म्हणजेच कल्याण सुंदर शिव अशी ही मूर्ती आहे. ही ब्रॉन्झची आहे. ही हलवता येते. पण एका विशिष्ट दिवशीच फक्त ते हा कार्यक्रम करतात. ही आपण बघतो पद्मनाभ स्वामीच्या मंदिरामध्ये अ, ही मूर्ती आहे. म्हणजे खजिन्यामुळे सगळ्या जगात प्रसिद्ध झालेलं असं हे पद्मनाभ स्वामीचं मंदिर केरळमधलं. तर त्याच्यामध्ये जो मुख्य पद्मनाभ आहे, तो खूप मोठा आहे. म्हणजे 3 दारांमधनं आपल्याला तो बघावा लागतो. इतकी विशाल अशी ती शेषशयन विष्णूची मूर्ती आहे. पण मग जेव्हा आपल्याला त्याचं काही यात्रा करायची असेल, रथ न्यायचा असेल, काही इतर पूजा करायची असतील, तेव्हा काय करायचं? तर ही सोन्याची मूर्ती करून ठेवलेली आहे आणि त्याचे सगळे आपण ते अ, लाड करत असतो, त्याचे उत्सव साजरे करत असतो. अशी ही उत्सव मूर्ती असते. याला म्हणायचं चलाचल. म्हणजे एरवी ही अचल स्वरूपामध्ये मंदिरात ठेवतात. फक्त महत्त्वाच्या दिवशी तेवढी त्याला चल स्वरूपात बाहेर काढतात. याच्याच बरोबर आपल्याला देवांना अंघोळ घालायची असते. त्यांचा अभिषेक करायचा असतो. त्यासाठी कधी-कधी मुख्य जी मूर्ती असते तिला आपण नाही हात लावू शकत. इथे आपल्याला दिसतंय कोल्हापूरची देवी आहे. तिचा अभिषेक सुरू आहे आणि हे यादगिरी-गुट्टा नावाचं एक तेलंगणामधलं ठिकाण आहे. तिथला नरसिंह आहे, लक्ष्मी नरसिंह. फक्त स्नानापुरती किंवा अभिषेक करण्यापुरती अशी ही मूर्ती केलेली असते आणि जर का आपल्याला देवाला अंघोळ घालायची अशी इच्छा असेल, अभिषेक करायची इच्छा असेल, तर आपण या मूर्तीवर करावा अशी कल्पना असते आणि त्यासाठी खास केलेल्या मूर्ती असतात त्यांना स्नपनबेर असं म्हटलं जातं. स्नपन म्हणजे स्नान. तर स्नान घालण्यासाठी किंवा स्नपन या कार्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मूर्ती तयार केल्या जातात. आणि यांना सुद्धा तितकंच महत्त्व असतं, तितकंच पावित्र्य असतं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती असतात. अ, या व्यतिरिक्त आपण पाहतो मूर्तींचे प्रकार कसे असतात? आसन मूर्ती, स्थानक मूर्ती, यानक आणि शयन मूर्ती. आसन म्हणजे काय? बसलेल्या मूर्ती. बसलेल्या स्वरूपात जेव्हा देव असतो, तेव्हा त्याला आसन मूर्ती असं म्हणायचं. कधी-कधी उजवा पाय फोल्ड करून डावा खाली सोडलेला असतो. कधी डावा पाय फोल्ड करून उजवा खाली सोडलेला असतो. त्याला ललितासन असं म्हणायचं. किंवा प्रलंब पादासन दोन्ही पाय खाली असतील तर प्रलंब पादासन. असं हा इकडे गणपती आपल्याला दिसतोय. ललितासन. त्याच्यातही मग वेगवेगळे प्रकार असतात. जसं अर्धपद्मासन, पद्मासन वगैरे असे. पण हे ललितासनात असं म्हणता येतं. नंतर काही ठिकाणी आपल्याला कसं दिसतं, की देव असा छान रेलून बसलेला आहे, एखाद्या लोढावर वगैरे. तर महाराज ललितासन असं त्याला म्हटलं जातं. एखादा राजा बसावा तशा प्रकारचं. तर असे स्त्री देवी ज्या कोणी असतील आपल्या, तर त्या देवींच्या पण मूर्ती अशा प्रकारे दिसतात आणि पुरुष देव जे काही आहेत त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बसलेल्या अशा मूर्ती आपल्यासमोर असतात. त्यांना आसन मूर्ती असं म्हणायचं. काही ठिकाणी आसन न घेता आपण उभ्या असलेल्या देवांच्या मूर्ती बघतो. ते उभे असतात. त्यांना म्हणायचं स्थानक देव. हं. त्याच्यात उभ्यामध्ये सुद्धा आलीढ, प्रत्यालीढ असे प्रकार आहेत.
म्हणजे उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे असे आलीड, प्रत्यालीड असे त्यांचे प्रकार असतात किंवा विठ्ठल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो समपाद उभा आहे. तर अशा प्रकारच्या स्थानक मूर्ती आहेत. त्याचे सुद्धा छोटे-छोटे वेगवेगळे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. शिल्पशास्त्राच्या पुस्तकांमध्ये आणि त्यानुसार घडवलेल्या अशा ह्या मूर्ती आहेत. जशा आसनं आहेत, तशा ह्या स्थानक आहेत उभ्या. आता हे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की यानावरती बसलेल्या म्हणजे आपल्या वाहनावर बसलेल्या अशा देवदेवतांच्या मूर्ती पण असतात. त्यांना यानक मूर्ती असं म्हणतात. ते वाहन म्हणजे त्या देवाची ओळख असते. आपल्याला नुसतं सिंह म्हटलं, सिंहावर बसलेली कोण? की लगेच लक्षात येतं कोण आहे किंवा मोरावर कोण बसते? काही सांगायचं कामच नाही. इकडे हा रथ आहे 7 घोड्यांचा आणि तो अरुणी त्याचा जो सारथी आहे, तिथे उषा, प्रत्युषा उभ्या आहेत. मग कोण आहे हा रथात रथ हे त्याचं यान आहे, सूर्य. या सूर्याच्या पायामध्ये बूट आहेत पहा, त्याची बोटं दिसत नाहीयेत आणि ह्याच्या पायात असे इथपर्यंत बूट घातलेले आहेत. याची गोष्ट आपण पुढे ऐकणार आहोत. तर अशा प्रकारच्या यानांमध्ये असलेले अ, देवदेवता यानावर बसलेले म्हणजे यानक मूर्ती. जसे आसनं, स्थानक तसे यानक मूर्ती असतात. नंतर विष्णूच्या बाबतीत आपल्याला दिसतो फक्त शयनमूर्ती. बाकी इतर देव झोपलेले फार कमी दिसतात. पण विष्णूला मात्र आपण ही एक लिबर्टी दिलेली आहे, की अधनं आराम करायला हरकत नाही. कामच खूप आहे ना त्याला. आपल्या सगळ्यांचा मेंटेनन्स म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? तर अशा प्रकारचा हा शयन केलेला शेषशयन विष्णू आपल्याला दिसतो आणि शयनमूर्ती अशा आपल्याला सांगता येतात. म्हणजे आसन, स्थानक, यानक आणि शयन अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला दिसतात. या सगळ्यांची चर्चा, या सगळ्यांची वर्णनं कशा पद्धतीने त्या कराव्यात, काय त्याचं खासियत असते, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा शिल्पशास्त्राच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये केलेली आहे. या व्यतिरिक्त अजून मूर्तींचे प्रकार असतात ते म्हणजे योग, भोग, वीर आणि अभिचारक. जे काही आपलं काम आहे, जे आपल्याला देवाकडनं हवं आहे, ते साध्य करण्यासाठी आपल्याला ह्या मूर्ती हव्या असतात. जसं आता आपण पाहिलं हनुमानाची मूर्ती, ती वीर या प्रकारात येते. इथे आपल्याला दिसतोय योग. योग करतायत. काही सांगायचं कारणच नाही. हे काय करतायत मंडळी हे आपल्या लक्षात येतच आहे. तर ही आहे योग शिवाची मूर्ती. याला योग दक्षिणा मूर्ती असं म्हणतात. दक्षिणा का बरं? तर तो व्याख्यान देतो आहे. त्याच्या हातामध्ये माळ आहे आणि तो जसं आपण एखादी गोष्ट समजावून सांगताना हात करतो, तशा पद्धतीने तो करतो आहे. ही योग दक्षिणा मूर्ती आहे. ज्ञान देतोय तो आपल्याला सांगतो आहे काहीतरी. आणि ते ज्ञान अर्थातच विश्वाची उत्पत्ती, मोक्ष मिळवण्याचा मार्ग, एकूणच चांगलं जीवन जगण्यासाठी असलेल्या ज्या काही युक्त्या आहेत, त्या सगळ्या तो सांगतो आहे. हे काही वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. तर ह्या आहेत योगमूर्ती. योग शिव असतो, योग विष्णू असतो. इथे सुद्धा आपल्याला विष्णूची मूर्ती दिसते आहे. हा कसा बसलेला आहे पहा. योग मुद्रेमध्ये आहे. हा पण अ, योग मूर्तीचा प्रकार आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला दिसतात, की ज्या आपल्या उद्देशाप्रमाणे घडवल्या गेलेल्या आहेत. अशा जसं आपण पाहिलं योग मूर्ती, तशा भोग मूर्ती सुद्धा असतात. म्हणजे आपल्याला काय हवंय देवाकडनं? इथेच आपल्याला ज्ञान हवं असेल, तत्वज्ञान, योग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दल आपल्याला काही उपासना करायची असेल, तर या मूर्ती पाहिजेत आपल्यासमोर. आणि जर का आपल्याला पैसा हवा आहे, भोगविलास जे काही भौतिक जीवन आपलं आहे, ते आपलं व्यवस्थित असावं अशी इच्छा असेल, तर या मूर्ती पाहिजेत. मग ते योग शिवाची पूजा करून किंवा योग विष्णूची पूजा करून काय उपयोग नाही. ते म्हणणारच तुम्हाला, की हे माझं डिपार्टमेंट नाही. मी योग विष्णू आहे. तू बालाजी विष्णूकडे जा. तू त्याच्याकडे मागितलंस तर तो तुला पैसा देईल. हा बघा, हा कसा वरद मुद्रेतच आहे, वरदान देतोच आहे इकडून. तर ह्या प्रकारच्या ज्या मूर्ती आहेत, यांना भोगमूर्ती म्हणतात. इथे संतोषी माता पण आपल्याला दिसते आहे. तिच्याकडे जाऊन सुद्धा आपण अ, ह्या संतुष्ट व्हावं आपण जीवनामध्ये भौतिक सुखांच्या बाबतीत असंच मागत असतो. ह्या आहेत वीर प्रकारच्या मूर्ती. इथे हनुमान आहे आणि महिषासुरमर्दिनी दिसते आहे. महिषासुरमर्दिनीकडे जाऊन आपण सरस्वतीचं काम सांगणार नाही तिला किंवा जे संतोषी मातेचं काम आहे, लक्ष्मीचं काम आहे, ते आपण इथे बोलणारच नाही. इथे आपण तिला शौर्य, वीर्य मागणार आहोत, की आमच्याकडे शूरता पाहिजे.
आणि हनुमानाचं सुद्धा तेच काम आहे आणि त्यासाठी तर रामदास स्वामींनी त्याची स्थापना भारतभर केलेली आहे. अभिचारक असा प्रकार आहे. बहुतेक अभिचारक मूर्ती ह्या अ, मातीच्या घडवल्या जातात आणि त्या विसर्जित कराव्यात अशी पद्धत असते. त्यामुळे त्या खऱ्या कमी सापडतात. पण नेपाळमध्ये, तिबेटमध्ये वगैरे काही आपल्याला अशा अभिचारक मूर्ती सापडतात. विष्णू हा सात्विक देव आहे. म्हणून त्याच्या अभिचारक मूर्ती आपल्याला सापडत नाहीत. त्यांनी ह्या कामात कधीच पुढाकार घेतलेला नाही. गणपती, काली या मंडळींच्या अशा अभिचारक मूर्ती आपल्याला दिसतात. अभिचारक म्हणजे काय? ब्लॅक मॅजिक किंवा लेफ्ट हँड वर्शिप ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारचं तांत्रिक पूजा, की बऱ्या बोलांनी काय हे काय काम माझं होत नाही. आता काहीतरी खासच उपाय केला पाहिजे. तर तो जो खास उपाय आहे त्याच्यासाठी म्हणून या खास तांत्रिक मूर्ती घडवल्या गेल्या अभिचारक पद्धतीच्या. तर ह्या सुद्धा आपल्याला दिसतात. तुमचा जो उद्देश आहे, त्याप्रमाणे तुम्ही या मूर्ती घडवलेल्या आहेत, हे लक्षात येईल. योग, भोग, वीर आणि अभिचारक हे त्यांचे प्रकार झाले. काही मूर्ती ह्या मिथ्सवर म्हणजे मिथिकांवर आधारित असतात. काही ठिकाणी मिथिकांवरून मूर्ती तयार होतात. अशा दोन्ही गोष्टी आहेत. आपल्या समोर वेरूळच्या लेण्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच दिसणारी ही गजलक्ष्मी आहे. गजलक्ष्मी म्हणजे काय? एकूणच लक्ष्मी म्हणजे भूदेवी, म्हणजे जमीन आणि हत्ती म्हणजे ढगाचं प्रतीक आहे. हे हत्ती म्हणजे ढग जे आहेत, तर ते हत्तीच्या रूपात येऊन जणू काही तिच्यावरती अभिषेक करतायत. त्यांच्या सोंडेमध्ये 2 घट असतात नेहमी आणि त्या घटामधून या भूदेवीवर म्हणजेच लक्ष्मीवर ते अभिषेक करतात. ढगांनी यावं आणि अतिशय सुंदर असा अभिषेक आमच्या पृथ्वीवरती सतत योग्य प्रमाणात करावा ही कल्पना आहे. आणि चालुक्य राजांच्या काळामध्ये हे प्रतीक मानून त्यांनी या अ, गजलक्ष्मीची पूजा केली आणि त्यांना खूप वैभव प्राप्त झालं. जवळ-जवळ एक 700-800 वर्ष राज्य केलं त्यांनी भारतामध्ये. गुजरातपासून तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र असा खूप मोठा प्रदेश त्यांच्या हाताखाली होता. तर अशा प्रकारचे हे चालुक्य घराण्याचे राजे आणि त्यांची ही आराध्य देवता होती गजलक्ष्मी आणि त्याच्यामध्ये हे प्रतीक आहे. या प्रतीकावरून त्यांनी ती मूर्ती घडवलेली आहे कलाकारांनी. म्हणजे जे कोणी विचारवंत असतात, ते कदाचित त्यांनी अशी कविता केली असेल, की जणू काही भूमी ही लक्ष्मी आहे. कारण तिच्यातनंच आपल्याला धनधान्य मिळतं ना, शेतीच महत्त्वाची आहे. त्याच्यावर जर ह्या ढगांसारखे काळे दिसणारे, मोठे विशालकाय असे हत्तीसारखे हे ढग आहेत, तर हे जर बरसले, तर किती सुंदर बरसणार म्हणजे अभिषेक कसा करतो आपण पटकन पाणी नाही ओतत. तर ते थेंब-थेंब, हळू सावकाश, व्यवस्थित ओततो ना. तशा प्रकारे जर का ही बरसात झाली, तर भूमी सुजलाम सुफलाम होईल आणि त्याच्यातनं लक्ष्मी, वैभव आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारची सगळी कल्पना त्या मूर्तीमधनं घडवलेली आहे. म्हणजे काही वेळेला कल्पनांवर आधारित अशा मूर्ती असतात. काही वेळेला ज्या मूर्ती वेगवेगळ्या मिथ्सवरती किंवा दंतकथांवरती सुद्धा आधारित असतात. इथे आपल्याला दिसतोय गजासूर वध शिव आणि त्याच्यातच अंधकासूर असं सुद्धा गोष्ट आहे. तर त्याचं झालं असं, की गजासूर नावाचा एक असुर होता. तो काशीच्या लोकांना खूप त्रास द्यायचा. तो म्हणजे यज्ञ करायला लोक बसले, की तो उडवून लावायचा. ते हत्तीच्या रूपात यायचा आणि तो काही कोणाचं ऐकेना. मग त्यावेळेला त्यांनी शिवाची आराधना केली आणि शिवाने येऊन मग काय केलं, तर तो सगळा हत्तीचं म्हणजे मारला त्याला आणि त्याला असं कातडं त्याचं फाडून पांघरून घेतलं डोक्यावर. इथे आपल्याला दिसतंय वरती त्यांनी 2 हातामध्ये हत्तीचं कातडं ताणलेलं आहे. शेपटी आहे त्या हत्तीची इकडे आणि इथे डोकं आहे. अशा प्रकारचं ते शिल्प आहे. ही गजासूर वध मूर्ती आहे. आणि हा इथे अंधकासूर आहे. 2 गोष्टी एकत्र केल्या तिथे. अंधकासूर नावाचा एक असुर होता. सगळ्यांना तो अर्थातच त्रास द्यायचा आहे आणि की तो पार्वतीशी सुद्धा वाईट वागायचा प्रयत्न करू लागला. आणि त्यावेळेला शिवाला अर्थातच भयंकर संताप आला आणि त्यांनी अ, आपलं त्रिशूळ त्या अंधकाच्या पोटात खुपसलंय. त्याला वर भिरकावलंय आकाशात. पण हे करताना झालं काय, त्या अंधकाला एक वर मिळाला होता, की तू समजा मारला गेलास, तर तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवा अंधकासूर निर्माण होईल.
आणि तसंच व्हायला लागलं. त्याचं जसं पोटात त्रिशूळ खुपसलं, तसं एक-एक रक्ताच्या थेंबात तो खाली पडायला लागला थेंब आणि त्यातून नवीन अंधक उभा राहायला लागला. आता इतक्या लोकांशी एका वेळेला लढणं हे जरा अवघड झालं. मग शिवानी काय केलं, आपल्या हातात जे कपाल होतं, त्याच्यामध्ये या अंधकाचं रक्त गोळा करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे तो अंधक पूर्णपणे मेला आणि ते रक्त त्यांनी इकडे आपल्या भांड्यातच गोळा करून घेतलंय कपालामध्ये. अशा प्रकारची ही कथा आहे. तर गजासूर आणि अंधकासूर असं एकत्र केलेलं असं हे शिल्प इथे वेरूळमध्ये आहे. आणि याच्यात एक अजून गंमत अशी आता इथे तुम्हाला खूप जोर त्यातच दिसेल. पाय असा ताठ आहे त्याचा आणि दात वगैरे बाहेर काढले. भयंकर रागाने त्यांनी सगळा हा आवेशपूर्ण अशी ती मूर्ती आहे. हा पाय वर इकडे असल्यामुळे काय झालं, की जोर येतोय कसा. आपण पण काही काम करताना काही गाडी मजबूत ओढायची असेल, ढकलायची असेल, अशा प्रकारेच पाय असा रोवून पुढे जातो ना, तसं त्याचा सगळा जोर शक्ती आपल्याला इथे दिसते. आणि हे सगळं भयंकर प्रकार पाहून पार्वती कशी घाबरली. बापरे! तिने छातीवरच हात ठेवलाय आणि ती पळून जातेय. ती व्यवस्थित इकडे पाय ठेवून बसली असणार आहे आणि इकडे बघा ती पळून जायचा प्रयत्न करते. बापरे! हे माझ्याच्यानी बघवत नाही. अशा पद्धतीने आणि त्यावेळेला शिव तिला बोटाने खूण करतोय, की "बघ जातेस कुठे पळून. हा सोहळा तुला परत दिसणार नाही. या दुष्ट सगळ्या असुरांचा मी संहार केलेला आहे. हे तू बघ." अशा पद्धतीने तो तिला सांगतोय आणि ती घाबरली आहे. असं एक सुंदर चित्र आहे. हे शिल्प घडवलं आहे वेरूळमध्ये आणि आपल्याला कळेल की वेगवेगळ्या ह्या दंतकथा असतात, मिथिका असतात. त्या त्यांच्यावर आधारित अशा अनेक मूर्ती घडवल्या जातात. त्यातला हा एक प्रकार आहे. अ, जशा मिथिकांवर आधारित असतात किंवा काही आपल्या कल्पनांवर आधारित असतात मूर्ती, तशाच अजून प्रकार असतात त्यांचे ते म्हणजे परिवार मूर्ती. हं. उत्तम परिवार, मध्यम परिवार आणि अधम परिवार. तर उत्तम परिवार म्हणजे इथे आपल्याला समोर एक मूर्ती दिसतेय. हा शिव आहे, पार्वती बसली आहे. नंतर त्यांची मुलं त्यांच्या नंदी आहे पहा इथे. त्याचं वाहन पण आहे. भृंगी आहे. गणपती आहे, कार्तिकेय आहे. त्याचे सगळे इतर जे गण आहेत ते पण त्याची आराधना करण्यासाठी त्यांच्यावर फुलं वगैरे उधळण्यासाठी आलेले आहेत. भृंगी हा त्याचा मुख्य हे होता ना, शिवाच्या भूतांचा सगळा प्रमुख होता. त्याचे इतर काही यक्ष वगैरे आपल्याला दिसतायत. कार्तिकेय, गणपती ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. म्हणजे काय हा एक प्रकारे जणू काही फॅमिली फोटो आहे. तर ह्याला म्हणायचं उत्तम परिवारी मूर्ती. हा शिवपरिवार आहे. त्या देवतेच्या संबंधातल्या सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती किंवा जी काही पात्र त्याच्या कथेतली असतात, ती जर समोर व्यवस्थित दाखवली असतील सगळी, तर ते म्हणायचं उत्तम परिवारी मूर्ती. नंतर काही वेळेला असतो मध्यम परिवार. म्हणजे फक्त पती-पत्नी असतील किंवा शिव आणि गणेश असेल, जसं लक्ष्मी आणि विष्णू असतील, तर हे झाले मध्यम परिवार. त्यातनं हा इथे कशावर बसलाय? नंदीवर. म्हणजे अ, ह्याला म्हणायचं मध्यम परिवारी अ, वाहन मूर्ती शिवाची. असा हा एक प्रकार आहे. मध्यम परिवार आहे. अधम म्हणजे एकटा. तो एकटाच असतो. त्याच्याबरोबर सगळे काही त्याचे परिवारातले लोक असतील असं नाही. पत्नी, मुलं वगैरे हे नसतात. हा एकटाच असतो. अधम परिवारी म्हणजे उत्तम परिवारी, मध्यम परिवारी आणि अधम परिवारी असा एक प्रकार आहे. याच्याच बरोबर मूर्ती घडवताना तत्वज्ञानाचा विचार सुद्धा केला गेला. तत्वज्ञानावर आधारित मूर्ती घडवल्या गेल्या. आता देवपूजा करण्याचा किंवा एकूणच भारतीय तत्वज्ञानाचा उद्देश काय आहे? ब्रह्मज्ञान. आपण यज्ञ केले, योग साधना केली, भजन कीर्तन केलं तरी आपला उद्देश काय असतो? ब्रह्म जाणून घेण्याचा उद्देश असतो. ब्रह्मतत्व काय आहे? हे जाणून घ्यायचं असतं. कुठलाही आकार नसलेला, निर्गुण असा देव आहे हे आपल्याला माहीत आहे. पण त्याची भक्ती कशी करणार? आणि त्यासाठी आपण त्या निर्गुण देवाच्या भक्तीसाठी ह्या मूर्ती घडवलेल्या आहेत. आणि अगदी भगवद्गीतेत सुद्धा म्हटलंय, की न दिसणाऱ्या देवाची भक्ती करणं कठीण आहे. त्यामुळे ह्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचायचं असेल, त्याची जर आपल्याला साधना करायची असेल, तर आपल्याला मूर्तींचा आधार घेणं आवश्यक आहे. निराकार, निर्गुण ईश्वर आहे हे खरं आहे. त्याला कोणताही
आकार, साईज, शेप वगैरे नसतो. त्याला निर्गुण म्हणजे सुख, दुःख, लोभ, मोह अशा प्रकारचे कुठलेही त्याला गुण नाही आहेत. म्हणजे खरं म्हणजे हे अवगुण आहेत, पण असे कुठेही त्याला गुण नाही आहेत. अशा प्रकारचा देवासाठी त्याला कुठलाही फॉर्म नसलेल्या अशा देवाला आपण भजतो, त्याची पूजा करतो. ती कशासाठी? तर त्याला जाणून घेण्यासाठी. जो फॉर्मलेस आहे, त्याला जाणून घेण्यासाठी. आणि ते इथे दिसतं आहे. इथे विष्णूची ही वैकुंठ मूर्ती आहे. काश्मीरमध्ये सापडलेली आहे. काश्मीरमध्ये या वैकुंठ विष्णूच्या अनेक मूर्ती आपल्याला सापडतात. उपासनेचे 2 मार्ग आहेत. जर तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल तर एक आहे तपश्चर्या, ज्ञानाचा मार्ग, तत्वज्ञानाचा मार्ग आणि दुसरा आहे सगुण उपासना म्हणजे मूर्तीची पूजा. नाही का? तर तत्वज्ञान किंवा ज्ञानमार्ग, योग वगैरे हे काही सर्वसामान्य लोकांचं काम नाही. त्यांना ते झटपट जमेल असं काही सांगता येत नाही. त्याला मर्यादा येतात. पण सगुण उपासना म्हणजे मूर्तीची पूजा ही करणं हे अगदी सहज सगळ्यांना शक्य आहे. म्हणून तत्वज्ञानच जर आपण मूर्तीतनं सांगितलं तर? ते लवकर समजेल, अशी कल्पना आपल्या लोकांना आली आहे. म्हणजे आता आपल्याला इतिहासामध्ये अहिल्याबाईंचा इतिहास सांगितला जात नाही, लक्ष्मीबाईंचा सांगितला जात नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा फार विशेष शिकवला जात नाही. नुसतं इकडे युद्ध झालं, तिकडे झालं, हे झालं, बास संपलं. मग त्याला इतिहास नाही म्हणायचं ना. त्या सनावळ्या झाल्या. मग काय केलं आपण? त्याच्यावर कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. त्याच्यावरती टीव्ही सीरियल, सिनेमे तयार करायला सुरुवात केली, की ज्याच्यातनं तो काळ समोर उभा राहील आणि लोकांना त्याच्यात नक्की काय झालं, याची थोडीशी कल्पना येईल. ते काही वास्तव नसतं, पण थोडीशी कल्पना त्यातनं आपल्याला नक्की येते. म्हणजे आपल्याला परिचित असलेला जो फॉर्म आहे, त्यामध्ये आपण या न माहीत असलेल्या इतिहासाला आपण मांडायचा प्रयत्न करतो. त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. तीच गोष्ट जुन्या काळामध्ये मूर्ती हा जो एक परिचित असं जे माध्यम होतं, त्या माध्यमातनं लोकांना तत्वज्ञान सांगण्यासाठी केला गेलेला आहे. त्याच्यातली ही वैकुंठ विष्णूची एक मूर्ती आहे आणि ही आहे एक शिवमूर्ती. अ, आता आपल्याला माहिती आहे, की शिव दिसला म्हणून एकदम मला आठवलं, की अर्धनारीश्वर शिव हे सगळ्यांना माहीत आहे. तर अर्धनारीश्वर म्हणजे काय आहे? तर सांख्य तत्वज्ञानामध्ये जी कल्पना सांगितलेली आहे, की प्रकृती आणि पुरुष या 2 तत्वांवर सगळं विश्व त्याच्यातनं तयार झालं आहे, त्याच्यावर आधारित आहे आणि त्यातूनच सगळ्या विश्वाची निर्मिती, उत्पत्ती होत असते. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष असं नाही. तर ही 2 एलिमेंट्स आहेत, की अणूच्या पोटात सुद्धा ते असतात असं आपण म्हणतो आणि त्यातनं जी काही त्याचं घर्षण होतं त्याच्यातून त्या संबंधात नवीन वस्तू घडत असतात, नवीन गोष्टी, एनर्जी तयार होत असते, असं मानलं जातं. तर त्याचं प्रतीक म्हणजे ती अर्धनारीश्वराची मूर्ती आहे. तसंच आता आपण वैकुंठ मूर्ती पाहिली. इथे आहे सदाशिव मूर्ती. पंचमहाभूत सगळ्यांना माहीत आहेत. शिव हे सगळं विश्व कसं बनलंय? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे. तर ह्या सगळ्या पंचमहाभूतांमधनं बनलेलं जे विश्व आहे, ते कसं आहे? शिवरूप आहे. शिव म्हणजेच ही पंचमहाभूतं आहेत, असं आपण मानतो. त्याच्यामध्ये सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान ही जी त्याची तत्व आहेत. ईशान म्हणजे आकाशाचं तत्व आहे. हे अघोर अग्नीचं तत्व आहे. वामदेव आहे. तर ह्या गोष्टीमधनं पंचमहाभूताचं त्यांनी एक प्रकारे प्रतिकात्मक रूप त्याचं दिलेलं आहे आणि शिव ह्या पंचमहाभूतांचा स्वामी आहे. किंवा ही पंचमहाभूत स्वतः शिवच आहे, असं दाखवण्यासाठी म्हणून हा सदाशिवाची मूर्ती घडवली गेली. आणि एलिफंटा केव्हजमध्ये सुद्धा ही सदाशिवाची मूर्ती आहे आपल्याला माहीत आहे. तर त्याला आपण महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे एम-टी-डी-सी त्यांचं Nice, ते एक next. प्रतीक आहे किंवा त्यांनी लोगो बांध म्हणून त्याचा वापर केलेला आहे. जसं अर्धनारीश्वर आहे किंवा सदाशिव मूर्ती आहे, तर तशाच प्रकारची ही अजून एक मूर्ती आहे. ह्याला म्हणायचं ब्रह्मेशान जनार्दनार्क. म्हणजे ब्रह्मा, ईशान, जनार्दन आणि अर्क हे सगळे देव एकत्र आहेत. अर्क म्हणजे सूर्य. सूर्याचं काय लक्षण आहे?
तर सूर्याच्या हातामध्ये कमळं असतात, हो की नाही? मग इथे आपल्याला 2 कमळं वरती दिसतायत. मोठी पूर्ण फुललेली अशी कमळं त्याचं प्रतीक आहे. शिवाय त्या सूर्याच्या पायामध्ये उंच बूट असतात. ती गोष्ट मी तुम्हाला सांगते. मगाशी पण आपण एका सूर्याच्या मूर्तीमध्ये उंच बूट पाहिलेले आहेत आणि सूर्याचा रथ असतो. त्यामुळे हा आहे अर्क. हं, सूर्य. पण याच्या हातामध्ये कमंडलू आहे. इथे अक्षमाला आहे. कारण हा आहे ब्रह्मा सुद्धा. ब्रह्मा त्याच्यामध्ये आहे आणि तिसरा डोळा आहे याच्याकडे. त्रिशूळ आहे, इथे साप आहे, कुठला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहे. इथे त्रिशूळ आहे. हा हात आहे त्याचा इकडचा हा भग्न झालेला आहे. त्याच्यामुळे हा काय आहे? हा शिवबाण याच्या हातामध्ये आपल्याला दिसतंय. श्रीवत्स याच्या छातीवर आहे. हा विष्णू आहे. ब्रह्मा, शिव, विष्णू आणि सूर्य यांना एकत्र करून ब्रह्मेशान जनार्दनार्क अशी मूर्ती तयार केलेली आहे. आणि हे सगळे देव एकत्र दाखवण्यामागे कारण काय आहे? तर आम्ही सगळे एकत्र आहोत. एकच देव आहे. म्हणजे एकम सत विप्रा बहुधा वदंती असं जे म्हटलेलं आहे, की सत्य एकच आहे. विप्र मंडळींनी, विद्वान मंडळींनी त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. कोणी त्याला ब्रह्मा म्हणतो, कोणी विष्णू, कोणी शिव, कोणी सूर्य आणि त्याचे वेगवेगळे पंथ तयार होतात. त्याच्यामध्ये भांडाभांडी होण्याचं काहीही कारण नाही. वाद घालू नका. सगळे देव एकच आहेत. तत्व एक आहे. हे सांगण्यासाठी या मूर्तीची निर्मिती केलेली आहे. म्हणजे सगळ्या भारतीय संस्कृतीचं, तत्वज्ञानाचं जे महत्त्वाचं तत्व आहे, की एकम सत हे दाखवण्यासाठी अ, तत्वज्ञान आपल्या समोर आणण्यासाठी मूर्ती घडवलेल्या आहेत. इथे सुद्धा तुम्हाला 4 पायाचा विष्णू दिसतो. आपण अनेक शिव आहे हा. सॉरी 4 पायाचा आहे. आता तुम्हाला लक्षात येईल, की काही हात, डोकी जास्त असलेले असे देव आपण पाहिले. पण पाय इथे दोघांच्या जागी 4 पाय आहेत. अशीच ही ही मूर्ती पण आहे. आधीची जी आपण ब्रह्मेशान जनार्दनार्क पाहिली, ही महाराष्ट्रातच गडचिरोलीमध्ये मार्कंडा नावाचं एक मंदिर आहे. तिथे त्या मूर्ती आहे ब्रह्मेशान जनार्दनार्क. तिथेच ही चतुष्पाद विलक्षण शिवाची मूर्ती आहे आणि ही खजुराहोला आहे. तर या मूर्तीचं काय महत्त्व आहे? का बरं 4 पाय आहेत याला? तर 4 पाय हे शिवसिद्धांताचं प्रतीक आहे. शिवसिद्धांत म्हणजे पूर्णच शैव पंथ, शैव धर्म जो आहे, तो शिव विचारधारा ही 4 गोष्टींवर अवलंबून आहे. चर्या, क्रिया, योग आणि ज्ञान. त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे किंवा हे त्याचे 4 पाय आहेत, 4 पाद म्हणतात त्यांना. चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद. तुमचं चर्या, आचरण विशिष्ट प्रकारचं असलं पाहिजे. क्रिया, तुमचं जे काही काम आहे तुम्ही करता, ते विशिष्ट प्रकारचं असलं पाहिजे. त्याच्यातनं तुम्ही योग केला पाहिजे आणि मग ज्ञानाचा मार्ग. ज्ञान तुम्ही घेतलं पाहिजे, ज्ञानाचा मार्ग अवलंबला पाहिजे. मग तुम्हाला शिव काय आहे? म्हणजे हे एक तत्व म्हणजे परमेश्वर आहे, हा काय आहे? हे तुमच्या लक्षात येतं. हे तुम्हाला कळतं. असं शिवसिद्धांतात मानलेलं आहे. आणि याच्यामुळेच हे 4 पाद तुम्हाला आठवावेत ना. तुम्ही विसरून जाल ना. कसं काय सर्वसामान्य माणसाला समजणार कसं? म्हणून या 4 पायांच्या मूर्तीची योजना केलेली आहे. म्हणजे मूर्तीमधनं जसे आपल्याला योग, भोग, वीर, अभिचारक हे आपले उद्देश कळतात. तसाच मूर्तीमध्ये उद्देश काय असायला पाहिजे? तत्वज्ञान समजण्याचा. मग ते अर्धनारीश्वर असू देत, वैकुंठ विष्णू असू देत किंवा हा चतुष्पाद विलक्षण किंवा अशा कुठल्याही अनेक मूर्ती आहेत अशा, की ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे. ती मूर्ती पाहिल्या क्षणी तुम्हाला तत्वज्ञान आठवतं. जसा देवाचा पराक्रम तुम्हाला आठवतो, की त्यांनी अमुक एका राक्षसाला मारलेलं आहे. मग तो तुमच्या सुद्धा मदतीला येईल. काही काळजी करू नका. असुरांपासून तुम्हाला अभय आहे. तुम्ही भक्ती करा. हे जसं सांगितलं गेलंय, तत्वज्ञान तुम्हाला समजेल, हे सांगितलं आहे. तशाच पद्धतीचं म्हणजे हे मूर्तींचे हे सगळे उद्देश आहेत. हा समाजाचा आरसा जे आपण म्हणतो, ते हे आहे. ही आहे कोणार्कच्या सूर्यमूर्तीचे काही फोटो आहेत. कोणार्कचं सूर्यमंदिर सगळ्यांना माहीत आहे. त्याच्याचप्रमाणे भारतभर जसं मोढेराला आहे किंवा पाकिस्तानात गेल्या आता मूलस्थान तर तिथे सुद्धा मूर्ती म्हणजे सूर्याचं मंदिर होतं. अशा अनेक ठिकाणी भारतात सूर्य मंदिरं आहेत. त्यातलं कोणार्कचं खूप प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला सूर्याच्या पायात बूट दिसतील बघा. हे त्याच्या पायात बूट आहेत. इथे सुद्धा त्या बुटांच्या हे आणि कसे साधे बूट नाहीत, गमबूट कसे असतात गुडघ्यापर्यंत वरती येणारे, अशा प्रकारचे हे बूट आहेत.
सूर्याच्या पायात बूट असतात. त्याचा वेश हा वेगळ्या प्रकारचा असतो. असं अर्धं धोतर त्यांनी नेसलेलं असतं. अशी मोठी मेखला असते. ह्या प्रकारचा एक पट्टा जणू काही कमरेवरती असतो. ह्या असा उभा दिसणारा वेगळ्याच प्रकारचा असा मुकुट असतो. हा मुकुट वेगळा आहे. विष्णूचा वेगळा असतो पहा. ह्या सगळ्या कानात वगैरे त्याच्या वेगळं काहीतरी घातलेलं असतं. इथून अशा रिबन्स एक प्रकारच्या उडत असतात, त्या मुकुटाला बांधलेल्या. हं. या सगळ्याला या वेशाला म्हणायचा उदिच्य वेश आणि हे त्याच्या पायातले बूट. त्याची गोष्ट अशी आहे, की असं म्हणतात, की पुराणांमध्ये वगैरे सुद्धा ती गोष्ट आली आहे, की एक प्रजापतीची मुलगी होती संज्ञा. तिचं लग्न झालं या सूर्याशी. पण तिला काही त्याचं तेज सहन होईना. त्याच्यामुळे मग आता त्यांचा संसार कसा व्हायचा? ती म्हणे, की मला राहायचंच नाही याच्याबरोबर. मग असं कसं चालेल ना? म्हणून त्याने काय केलं प्रजापतीनी त्याला अ, चाकावरती घेतलं सूर्याला आणि त्याचं तेज कमी करायला आणि त्याला कापायला सुरुवात केली. त्याला सुंदर आकार द्यायला सुरुवात केली. तर सुरुवातीला आपला संसाराची ओढ म्हणून तो सहन करत राहिला. पण मग नंतर पायापर्यंत आला आणि ते असह्य झालं. "अहो नको, नको," म्हणे, "आता नका कापू." पुरे झालं. तरी बरचसं त्यात तेज त्याचं कमी झालंय, त्याला आकार दिलाय, कापला आहे त्याला. हे पाहिल्यावरती प्रजापती म्हणाला, "ठीक आहे." मुलीला म्हणे, की "बघ आता कसं काय हो वाटतंय तुला?" तर "ठेव," म्हणे, "त्याच्या पायातनं सुद्धा एवढं काही तेज येतंय, की मला त्याच्याकडे बघताच येत नाही." मग आता काय करायचं? सूर्य म्हणे, "हे पहा आता झाली थोडी कापी पुरी झाली. याच्यापुढे मला जमणार नाही. दुखतंय फार, साहजिक आहे ना." मग आता उपाय काय करायचा? मग त्याने काय केलं, प्रजापतीने त्याला बूट दिले घालायला आणि त्याचे पाय झाकले गेले. मग ती संज्ञा म्हणाली, "हां, असा जर हा बूट घालून माझ्यासमोर आला, तर काही हरकत नाही. मग जमेल बाबा." आणि त्यांचा संसार सुखाचा झाला. अशा प्रकारची कथा पुराणांमध्ये येते. असं कुठे असतं का? नाहीच आहे असं. असं नसतंच. पण झालं काय, की इराणमध्ये पर्शिया, इराण वगैरे हा सगळा जो प्रदेश आहे, तिथे सूर्यपूजक आणि अग्निपूजक यांच्यामध्ये वाद झाले. अग्निपूजकांनी सूर्यपूजकांना हरवलं म्हणा किंवा त्यांची म्हणजे सूर्यपूजकांची शक्ती कमी पडायला लागली आणि त्यांना त्यांनी हाकलून लावलं. आणि जगातनं कुठेही जीवाच्या आकांताने लोक जेव्हा पळतात, तेव्हा ते कुठे येतात? ते अर्थातच भारतात येतात. आजही ते आपल्याला दिसतच आहे. कुठे काय झालं, की ते पहिले भारतात आणि त्याप्रमाणे त्या काळात सुद्धा हे सूर्यपूजक इराणमधले पर्शिया वगैरे त्या मध्य आशिया भागातले हे इथे आले आणि इथे आले तर आता इथल्या लोकांमध्ये ते मिसळणार कसे? आपल्याकडे असंच आहे. आपण त्यांना सामावून घेतलं सुद्धा आणि त्या सूर्यपूजकांच्या मध्ये आपल्यात काय साम्य आहे, हे लक्षात आलं आपल्या इथल्या विद्वानांना. कसं आहे मारामारी करणं अ, किंवा कुठल्याही प्रकारचा अ, वाद घालणं, हे काही योग्य नाही. मारामारी करणे किंवा वादावादी, लढाया करणं, हे काही बरोबर आहे का? त्यांना बिचाऱ्यांना तसंही जीवाचं भय आहे. म्हणून ते आपल्याला अभय मागायला आलेले आहेत. आपल्या शरणात शरणागती पत्करली आहे. मग आपण त्यांना शरण द्यायला पाहिजे की नाही? आणि यासाठी म्हणून या सूर्यपूजकांना आपण आपल्यात सामावून घेतलं आणि त्यांच्या मूर्तींचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे. तोपर्यंत आपल्याकडे सूर्याच्या मूर्ती घडवत नव्हते. आपण सूर्याची डायरेक्ट पूजा करायचो, अर्घ्य व्हायचो, पाणी व्हायचो त्याला किंवा मग स्वस्तिक या रूपात, चक्र रूपात सुद्धा आपण त्याची पूजा केलेली आहे. सूर्याची यंत्र सुद्धा होती. पण त्याच्या मूर्ती घडवण्याचं हे सगळं काम या अग्निपूजक आणि सूर्यपूजकांमध्ये जो वाद झाला मध्य आशियाच्या प्रदेशात, तेव्हापासून ते आपल्याकडे आले आणि आपण सूर्याच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली. हा साधारण तो वादावादीचा आणि त्यांनी आपल्या इकडे येण्याचा काळ म्हणजे साधारण 10वं शतक हा आहे. आणि त्या काळामध्ये हे एक प्रकारचं मंथन आपल्या समाजात झालं आणि आपण सगळ्यांना सामावून घेणारे लोक आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्वानांचं ऐकणारे लोक आहोत. शहाणे लोक आहेत, शिकलेले लोक आहेत. मग ते सांगतात ते बरोबरच आहे, असं म्हणायचो आणि मुख्य म्हणजे त्या काळात सुद्धा शहाणे शिकलेले लोक हे वेगळे होते, आजच्यासारखे नव्हते. ते समाजात मध्ये भांडणं लावणे, त्यांच्यात वाद उत्पन्न करणे ह्यासाठी आपली विद्वत्ता वापरत नव्हते. तर लोकांना एकत्र आणण्यासाठी समजुतीच्या मार्गासाठी म्हणून ते आपली हुशारीचा वापर करायचे. हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे आज आपण जे काय करायचो आणि त्यातून ह्या सूर्याच्या मूर्ती आपण घडवल्या आहेत. म्हणून इराणमध्ये वगैरे त्यांच्या देवाच्या मूर्ती ते लोक कसे घडवायचे सूर्याच्या मूर्ती? जसे ते लोक कपडे घालत असत,
बूट घालत असत, त्याप्रमाणे त्यांच्या सूर्याच्या पायात बूट होते. त्याचं हे असं छोटं धोतर किंवा स्कर्ट कसा असतो तशा प्रकारचं होतं धोतर किंवा त्याला आपण धोतर या स्वरूपात घेतलं. त्याला एक वेगळा आकार दिला. त्यांचा मुकुट किंवा डोक्यावर टोपी अशी उभट असायची. त्याला दोऱ्या किंवा रिबन बांधायची पद्धत होती. त्या सगळ्या गोष्टी आपण त्या सूर्याच्या मूर्तीमध्ये दिलेल्या आहेत. त्याला उदीच्य वेश असं नाव दिलेलं आहे आणि बूट घातलेला सूर्य याची पूजा करणं आपल्याकडे सुरू झालं. पण आता हे सगळ्यांना मान्य होतं असं नाही ना. काही लोक असतातच ना असे अतिशहाणे, की "काय तुम्ही असं काय बूट घातलेला देव कुठे असतो का? आम्ही ते चप्पल बूट बाहेर काढून ठेवतो मंदिरात. तुम्ही तर असा देव ठेवता?" मग ह्या कल्पना किंवा ही जी काही वास्तव आहे, हे एक्सेप्ट करायला पाहिजे लोकांनी. यासाठी आपण मिथिका तयार केल्या. ही सूर्याच्या आणि संज्ञा या प्रजापतीच्या मुलीच्या लग्नाची गोष्ट, त्याचं अंग कापणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या. म्हणजे मग सर्वसामान्य लोक ते सहजपणे मान्य करतात. ते ऐकतात. वर्षानुवर्षे ह्या गोष्टी सांगून आपल्या अशा पद्धतीने आपल्याला समजावलं गेलं, की नाही हा सूर्य आपलाच आहे. आणि ते लोक आपलेच आहेत. त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने आपण आपल्यात सामावून घेतलं. त्यांना मग ब्राह्मण अशी म्हणजे त्यांना स्थान दिलं आपल्या समाजामध्ये. त्यांना मग ब्राह्मण असं नाव दिलं. हे मग किंवा मागी लोक जे आहेत, हे भारतभर अनेक ठिकाणी आहेत. अगदी पुण्यामध्ये पिंपरी या परिसरामध्ये सुद्धा त्यांची एक वसाहत आहे. मागी लोक तिथे सगळीकडे मध्ये विशेषतः अर्थातच पश्चिम प्रांतामध्ये पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे, त्यामध्ये ते आहेत आणि आज ते पूर्णपणे भारतीय आहेत. जवळ-जवळ एक 1200-1300 वर्ष ते आपल्यामध्ये राहतायत. पण त्यांच्या येण्यामुळे त्या काळात आपलं मूर्तिशास्त्र अशा पद्धतीने समृद्ध झालेलं आहे आणि अर्थातच ही समृद्धी आपल्यापर्यंत आली आहे ही कशी? या आपल्या विचारवंतांच्या, विद्वानांच्या एक समन्वयवादी वृत्तीमुळे. एकूणच तुमच्या ह्या सगळ्या भाषणातनं लक्षात आलं असेल, की लोकांना एकत्र करणे, त्यांच्या विचारांना दिशा देणे, ह्यासाठी म्हणून मूर्तींचा वापर केलेला आहे. तुम्हाला असो, समाजामध्ये आश्वस्तता निर्माण करायची असो, की अ, या गजलक्ष्मीची पूजा केली, की समृद्धी ढग जे आहेत हत्तींप्रमाणे दिसणारे, हे सुंदर अभिषेक करून तुमची पृथ्वी सुजलाम सुफलाम हा शिव किंवा देव जो कोणी आहे, तुमच्यावर समोर असणारी जी काही संकट असतील त्यांना तो नष्ट करेल आणि तुमचं रक्षण करेल. या प्रकारच्या गोष्टी सांगून तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे. तत्वज्ञानाचा मार्ग सांगण्यास सुद्धा आहे, की एकदम कसं सगळ्यांना पुस्तकं वाचता येत नाहीत. सगळ्यांना तेवढा वेळही नसतो इच्छा असली तरी. तर त्यांच्यासाठी म्हणून त्या मूर्ती आहेत. चतुष्पाद विलक्षण असू दे, वैकुंठ विष्णू, अर्धनारीश्वर, सदाशिव या सगळ्या मूर्तींमधनं तुम्हाला काय लक्षात येतं? पटकन तुमच्या डोक्यात ते तत्वज्ञान उभं राहतं. तसंच समाजामध्ये होणारे वेगवेगळे बदल हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समन्वयवादी दृष्टी वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या मूर्ती घडवलेल्या आहेत. हा सूर्य त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अशा अनेक मूर्ती आहेत. भारत हा मंदिर आणि मूर्तींचाच देश आहे आणि त्यामुळे तुम्हाला अशा अनेक असंख्य मूर्ती सगळीकडे दिसतील आणि त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की अ, अशा प्रकारे मूर्तींच्या आधाराने आपण अ, ह्या समाजाला दिशा दिलेली आहे आणि त्याला खूप सुंदर पद्धतीने मूर्तींनी, पुस्तकांनी, विद्वानांनी साथ दिली आणि त्यातून आपल्याला अ, एक चांगल्या प्रकारचा समाज घडवणं शक्य झालेलं आहे आणि हे या मूर्तिशास्त्राचं, यांच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मला वाटतं, की बराच वेळ मी घेतलेला आहे आणि थोडक्यात सांगीन म्हणताना भरपूर झालेलं आहे. कदाचित काही राहवत नाही. अशा मूर्ती अहो काय होतं, की आपल्याला कधी कोणी शिकवतच नाही. आपलाच धर्म, आपलाच देश, आजूबाजूला गल्लोगल्ली ही मंदिर आणि मूर्ती पडल्या आहेत. पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसतं आणि तो सगळे अनेक गैरसमज झालेले असतात. त्यामुळे न राहवून कदाचित जास्त तुमचा वेळ घेतला आहे. तुम्ही सगळेजण इथे आलात त्याच्याबद्दल आणि मला बोलवलत, ही संधी दिलीत विषय मांडण्याची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न असतील तरी नक्की विचारा. जय गुरुदेव. तर मॅडम सुंदर रीतीनं मूर्तिशास्त्र किंवा मूर्तिकला जी आहे तर ती आपल्या
देशाच्या आणि संस्कृतीच्या जडणघडणीचा कसा पार्ट आहे हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही विशद केलं. आणि त्यामध्ये अगदी स्टार्टिंगला शास्त्रामधनं मी या मूर्तिकलेकडे वळाले. तर ह्याच्यामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की निश्चितच म्हणजे कुठलीही जी कला आहे तर ती तुम्हाला ध्यानाकडे घेऊन जाणारी आहे. कारण ध्यानाशिवाय हे कुठलीही गोष्ट घडत नाही. आणि त्या मूर्तिशास्त्रामधलं म्हणजे ते घडवण्याच्या पाठीमागचं शास्त्र आणि ते घडवत असताना त्या घडवणाऱ्याची मानसिकता ही ध्यान स्थितीमध्ये कुठलीही कला याचा खूप जवळचा संबंध आहे. हे एक मला या ठिकाणी या गोष्टीवरनं जाणवलं. तर अत्यंत सुंदर जवळचा रीतीने संबंध आहे. सर्व अगदी बरोबर. प्रकारच्या हो, हो. मूर्ती या ठिकाणी आपण हे केलेल्या आहेत. म्हणजे अगदी अर्वाचीन कालापासून ते आजपर्यंत घडवल्या जाणाऱ्या ज्या मूर्ती आहेत आणि त्याचे आपल्या संस्कृतीचे असलेले संबंध खूप सुंदर रीतीनं हे योगाशी निगडीत असल्यामुळं म्हणजे छान वाटला हा विषय. थँक्यू. धन्यवाद. 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 नमस्कार मॅडम. ह्या सर्वमध्ये कृष्ण, शंकर, ब्रह्मा यांच्या सगळ्या मूर्ती झाल्या. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्त गुरुदांचं महत्व आहे. तर दत्ताच्या रिलेटेड काय पुराणकालीन मूर्ती किंवा त्याची काय माहिती देता येईल का? किंवा थोडक्यात सांगता येईल का? हो, दत्त हे साक्षात देवत्व समजलं जातं. साक्षात म्हणजे आता आधुनिक मध्ये आपलं दत्त म्हणजे जिवंत हो. म्हणूया आपण. तर त्याबद्दल काय सांगता येईल का? हो, आता ह्या देवदेवतांची निर्मिती किंवा त्यांच्या मूर्तींची तयारी जी काही आपण केली, ती करताना तुम्हाला दत्ताचा विचार केला, तर दत्त संप्रदाय हा किंवा एकूणच त्याच्या मूर्ती या साधारणपणे तुमच्या लक्षात येईल, की 10व्या शतकापासून जास्त हळू-हळू तयार झालेल्या आहे. 12व्या-13व्या शतकापासून तर खूप त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. विचारांमध्ये ते 10व्या शतकात असेल, 11व्या शतकात असेल आणि मग 12-13व्या शतकापासून त्याच्या मूर्ती घडवणं हे खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आणि ज्यावेळेला अ, हे जे पंथ होते, वैष्णव आणि शैव पंथ यांच्यामध्ये काही मधला काळ असा झाला, की त्यांच्यात वाद व्हायला लागले. माझा देव मोठा की तुझा देव मोठा? हां, लोकांना ना जेव्हा खूप समृद्धी असते की नाही, आपल्या देशात हा एक विशिष्ट काळ होता, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होता. तुम्ही जर आपल्या देशाचा आर्थिक आणि राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येईल. खूप समृद्ध, अतिशय धनवान असा देश होता आणि म्हणजे सोन्याचा धूर म्हणतात ते बरोबर आहे, की खूपच त्याच्यामध्ये समृद्धी होती. काही बाहेरच्या लोकांनी जे वर्णनं केली, अल्बेरुनी म्हणा किंवा फाहियान, इत्सिंग वगैरे, तर तुमच्या श्रीमंतीचं कल्पना सुद्धा आपल्याला येणार नाही, असा तो समृद्ध देश होता. आणि यावेळेला पोट भरलेलं असलं, की काहीतरी खटपटी सुचतात. तसे काहीतरी वादविवाद काढून आपसामध्ये भांडण करणे, हे उद्योग आपण सुरू केले आणि तसे होऊ नयेत म्हणून हे देव दोघंही एक आहेत. ह्यासाठी म्हणून हा एक दत्त संप्रदाय एक तयार झालेला आहे. दत्त मूर्ती तयार झालेली आहे, की ब्रह्मा, विष्णू, महेश हे एक आहेत. हे एकच आहेत, एकाच मातेची पुत्र आहेत आणि त्यांची जसं आता आपण म्हटलं, की त्याची रूपं वेगळी आहेत. तो परमेश्वर एकच आहे. एकम सत, विप्रा बहुधा वदंती. तो एकच आहे, हे सांगण्यासाठी म्हणून हा दत्त जे अवतार आहे, तो तो तयार झालेला आहे किंवा तो स्वरूप आपण तयार केलं आणि लोकांनी ह्याची भक्ती करावी आणि तुम्हाला तिघांची भक्ती केल्याचा किंवा त्यांची आराधना केल्याचा आनंद आणि त्याचं जे काही श्रेय आहे ते सगळं मिळणार आहे. ही कल्पना त्यातनं पुढे आली आणि हे या एका विशिष्ट काळात ठराविक भौगोलिक प्रदेशात तुम्हाला दिसेल. आणि त्याचं कारण ही समृद्धी हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आधुनिक काळामध्ये हा दत्त सुद्धा एक आपण ज्याला सिंक्रेटिक आयकॉन म्हणतात किंवा तत्वज्ञानावर आधारित मूर्ती म्हणतात. जसं आता आपण ब्रह्मेशान जनार्दनार्क पाहिला, चतुष्पाद विलक्षण पाहिला, तसा दत्त सुद्धा त्यातलाच आहे. की हे सगळ्या तुमच्या तत्वज्ञानाला एकत्र करतो आणि तो दत्त आहे. छान. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हं. जय गुरुदेव. माझे तुमचा नंबर जर मला मिळाला तर मला आता माझ्या गावामध्ये महादेवाचं जे मंदिर होतं त्याचं जीर्णोद्धार चालू आहे
आम्ही जुनी मूर्ती पण विसर्जित केली त्याच ठिकाणी. आता नंदी आणि महादेवाची पिंड, मी गावचा मानकरी आहे तिथला, तर मला द्यायचं आहे. ते कुठली घ्यावी घ्यावी हे सविस्तर विचारण्यासाठी तुमचा नंबर दिलात आणि तुमची परमिशन असेल तर मी तुम्हाला नंतर बोलतो. आता इथं खूप वेळ झालेला आहे. हो, हो, हो. तुमचा चालेल नंबर ना. द्या, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. हो, जोशी सरांकडे आहे माझा नंबर. तुम्ही अगदी नक्की संपर्क साधा आणि जुनी मूर्ती कुठे पाण्यात किंवा इतरत्र विसर्जित करण्यापेक्षा जर बाजूला आपण ती ठेवली, तर लोकांना बघायला मिळते, की नाही नाही, पाण्यात विसर्जित केलं नाही. आमच्या जगद्गुरूंनी जसं सांगितलं तसं ती विसर्जित मूर्ती जी आहे आता जिथं आम्ही स्थापना करणार आहेत त्याच्या खालीच त्याचे विसर्जन केलं, त्याची विधिवत पूजा केली आणि ते खाली ठेवलं. आता त्याच्यावरती अच्छा. मूर्ती ठेवायची आहे. हो, तर फक्त छान. मूर्ती कशी असावी, आता आपला भाग जो आहे त्या भागात डमरूची मूर्ती आपण नाही करत, तर काही हो. भागामध्ये डमरूची मूर्ती असते महादेवाची. तर ते कुठल्या पद्धतीची आणि शास्त्र पद्धतीनं कसं आणि कुठं याचा चांगला दगड भेटतो याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. तर मला ह्याच्यावर व्हॉट्सअपवर जर नंबर टाकला तर मी तुमचा सेव्ह करून घेऊन लगेच तुम्हाला 1-2 दिवसामध्ये संपर्क करेल मी, किंवा येऊन तुम्हाला हो. भेटेल मी पुण्यामध्ये, काय अडचण नाही. हो, चालेल ना, चालेल. फारच छान. अगदी नक्की या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कोणालाही मदत हवी असेल, तर मला नक्कीच करायला आवडेल. अ, अवश्य. म्हणजे अशा प्रकारचे 1-2 काही प्रोजेक्ट मी केले आहेत. अ, याच्यामध्ये कर्नाटकामध्ये भटकळ नावाचं गाव आहे. तर तिथल्या मंदिरांचं त्यांना रिनोव्हेशन वगैरे सगळं करायचं होतं. त्याचा एक प्रोजेक्ट करून दिला किंवा यमाईचं जे मंदिर आहे किन्हईला, औंधचं सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याजवळ किन्हई नावाचं गाव आहे. तर तिथे सुद्धा अशा प्रकारचं मंदिराचा एक रिनोव्हेशन, जीर्णोद्धार वगैरे सगळा झालेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा छोटासा खारीचा वाटा माझा होता. तर असं कुठल्याही प्रकारचं काही असेल तर मला नक्की आवडेल. याच्या चॅट नंबर आपला ह्याच्यावर चॅटवर टाकला तर जोशीजी बरं होईल. आजीचा नंबर. हो, ठीक आहे, टाकून देतो. चालेल. हो. जय गुरुदेव. धन्यवाद. जय गुरुदेव. अतिशय अभ्यासपूर्ण असं आजचं तुमचं विवेचन होतं. आणि आतापर्यंत जेव्हा आम्ही म्हणजे सगळेच जातो वेगवेगळ्या ठिकाणी, वेरूळ, अजिंठा वगैरे, तर मूर्ती आपण पाहून येतो पण त्यातलं सूक्ष्मत्व लक्षात येत नाही. तर आता तुम्ही सांगितल्यामुळं की नेमकं बाबा ही मूर्ती कशाची आहे हे म्हणजे लक्षात येईल. आणि सहज पाहताना आपल्याला विष्णू ह्याचं ब्रह्माचं, विष्णूचं किंवा शिवाची मूर्ती लक्षात येते. पण हे जे सामायिक एका मूर्तीमध्ये सर्वजण समाविष्ट केलेले आहेत, म्हणजे सर्वांचं एकाच मूर्तीमध्ये सर्व देव पाहणे हे पण त्यातून प्रतीत होतं. तर अशा म्हणजे आता इथून पुढे गेल्यानंतर हे लक्षात येईल निश्चितच. खूप छान सांगितलं. धन्यवाद ताई. सर्वांतर्फे मी तुमचे धन्यवाद करते. जय गुरुदेव. बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा पुन्हा भेटूयात आणि मला चालेल. आवडेल औरंगाबादला वेरूळला एक सहल येईल तेव्हा मी तुम्हाला कळवीन. तुम्ही लोक पण तिथे या. हो, तुम्ही तर अगदी नक्कीच. अनेकदा पाहिलं असेल, पण भेटूयात आपण नक्की. धन्यवाद, धन्यवाद. प्रेयर करूया आपण. थँक्यू. ओम